नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. देशभक्ती म्हटलं की आपल्याला देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणारे सीमेवरचे जवान आठवतातच, पण त्याच सोबत एखाद्या सरकारी कार्यालयात आलेल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यात, संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यात, कधी बेकायदेशीर धंद्यांच्या मुळांवर घाव घालण्यात आणि स्वतःच्या पदापेक्षा तत्वांना मोठं मानण्यातही देशप्रेमच असतं. आपल्या कामावर, देशावर आणि तत्वांवर प्रेम करणारे माजी सनदी अधिकारी सुनील केंद्रेकर सर आज कट्ट्यावर आलेत. केंद्रेकर सर हे मूळचे परभणीचे. विक्रीकर विभागापासून जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, महापालिका आयुक्त आणि मराठवाड्याचे विभागीय आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. पण एखाद्या अधिकाऱ्याची ओळख पदांच्या यादीनं नाही तर त्यांच्या निर्णयानं होते. बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी बेकायदा वाळू उपसा आणि दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केली. रस्ते कामांची पाहणी असो किंवा दुष्काळ निवारणातली अनियमितता, कार्यालयीन कागदांपलीकडे प्रत्यक्ष मैदानात उतरणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आणि म्हणूनच त्यांच्या बदलीच्या बातम्या आल्यावर लोकांनी विरोध करून ती बदली रद्द करण्याचीही मागणी केली. केंद्रेकर सरांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा क्षणही वेगळा होता. निवृत्त झाल्यानंतर शासकीय वाहनाऐवजी ते आपल्या पत्नीसोबत चालत आपल्या निवासस्थानी गेले. सध्या ते स्वेच्छानिवृत्ती घेऊन शेतीमध्ये रमलेत. त्यांच्या याच संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेऊया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. केंद्रेकरजी, आत्ता गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंडे आणि त्यांच्या धडाकेबाज कारवाया आणि तरुणाईला त्यांच्याबद्दल वाटत असलेलं प्रचंड आकर्षण, या सगळ्या बातम्यांमध्ये आम्ही आहोत. आणि त्याच वेळेला असा एक अधिकारी माझ्या पाहण्यात, ऐकण्यात, आठवणीतला असा पहिला मी IAS अधिकारी बघतोय की जो रिटायर झाल्यानंतर शेतामध्ये आपल्या गेला आणि फक्त शेती अनेक जण करतात, पण फक्त तशी शेती बांधावर उभं राहून कमरेवर हात ठेवून अशी न करता प्रत्यक्ष शेतीच्या कामामध्ये स्वतःला जुंपवून घेत शेती तुम्ही करता आहात. मला हे फार वेगळं आणि फार नवलाचं वाटतं की म्हणजे आयशो आरामातली नोकरी, त्याच्यामध्ये तुम्ही रमला नव्हतात ही गोष्ट खरी, पण त्यानंतर शेतीमध्ये जायचं आणि नंतर प्रत्यक्ष स्वतः त्याच्यामध्ये राबायचं, हे जे मोठं ट्रान्झिशन म्हटलं पाहिजे, हे कसं आलं तुमच्यामध्ये आणि का तुम्हाला ते तसं करावं असं वाटतं? माझे वडील शिक्षक होते, पण ते मूळचे शेतकरीच होते. त्यामुळे लहानपणापासून शेतीशी संपर्क होता. मग मध्ये शिक्षण, नोकरी या काळात संपर्क तुटला, पण नाळ मी कधी तुटू दिली नाही. मी जेव्हा जेव्हा शेतावर जायचो तेव्हा काहीतरी काम करायचो आणि मी शेतीत असो किंवा बाहेर असो, मी रिकामा नाही बसू शकत. मग जेव्हा आम्ही रिटायरमेंट घेतली, मी प्रीमॅच्युअर रिटायरमेंट घेतली आणि त्याच्यानंतर मी माझ्या बायकोला विचारलं की आपल्याला करायचं काय. काही ऑप्शन्स होते, माझ्या शिक्षणावर होते किंवा काही न करणं हे पण ऑप्शन होतं. काही कंड्या पण पिकत होत्या की मी असे करेल तसे करेल, राजकारणात जाल. हां, गॉसिप मोंगर्स आहेत आता, करतात लोक. पण आम्ही ठरवलं की शेतात जायचं. तर शेतात गेल्यावर तिथं लोक काम करत आहेत आणि आपण फक्त हातावर हात धरून बसतो, हे माझी पद्धत नाही आहे. म्हणजे आय ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट. त्यामुळं मग मी पण कामाला लागलो. पहिल्यांदा असं वाटलं की त्यांच्या एवढ्या ताकदीनं करू शकतो, पण त्यांच्या एवढ्या ताकदीनंच काम करतो. आणि जो फिजिकल वीकनेस जनरली आपल्या सगळ्या लोकात असतो की उद्या एखादी मोठी वस्तू दिसली तर उचलायची किंवा तिथले टफ कामं तुमच्या चर्चेत मी सांगेल काय असतात ते, पण ते सगळे मी करतो. आणि आता काही ठिकाणी तर मी सांगून ठेवलं आहे की काही खोदायचं असेल तर तुम्ही नाही खोदायचं, तुम्ही माझ्यासाठी बाकी ठेवा. तर त्याचा प्लेजर आहे, श्रमाचा सुद्धा खूप जास्त आनंद आहे असं मला वाटतं, मला आवडतं. पण मुळामध्ये म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधले अधिकारी झालात, जिल्हाधिकारी झालात, विभागीय आयुक्त झालात, ते काम आणि आता एकदम वेगळं शेतीचं काम. आधी तुम्ही शेती करतच असाल, ती शेती आणि तेव्हाचं शेती करणं आणि आत्ताचं शेती करणं, काय फरक? मी याच्यात सांगतो की पहिल्यांदा माझे वडील शेती बघायचे. ते हेडमास्टर होते, रिटायर झाल्यानंतर ते शेती करायचे. आणि ते कधी कधी मला नेहमी म्हणायचे की शेती सोपं नाही आहे,
तर मी त्यांना म्हणायचो, अहो आम्ही एवढे जिल्हे सांभाळतो, शेतीचं काय एवढं विशेष आहे, त्याच्यात काय असतं, त्याच्यात काय असतं. पण माझे आणि माझ्या वडिलांचे शेताबाबत जेवढे मतभेद झाले त्यावेळेस ते नेहमी तेच बरोबर ठरले. शेती हा भयंकर अवघड धंदा आहे, अत्यंत म्हणजे नॉलेज किंवा ज्ञान पाहिजे असणारा डिमांडिंग प्रोफेशन आहे. मी तर त्याला म्हणाल की जगातला सर्वात अवघड धंदा शेती आहे आणि आपल्याकडे तर खूपच अवघड आहे. लोक करतात त्याच्याहून आपली लोक किती टफ आहेत एवढं दिसतं. आणि आज मी बघतो की जेव्हा मी पहिल्यांदा शेतात उतरलो तेव्हा मला जाणवलं की 50 किलोचं ओझं मी नाही उचलू शकत, त्याला हलवता येणं शक्य नाही. आज मी ते आरामात उचलतो किंवा आरामात हलवतो. फिजिकल स्ट्रेंथ किंवा ताकद जी आहे, मी जिम वगैरे करायचो ते वेगळं प्रकरण आहे, हे वेगळं प्रकरण. याच्यात जास्त टेनॅसिटी लागते. मी आत्ता याला सांगत होतो कृष्णाला की भुईमुगाचे रोप आहेत, 1.5 लाख रोप असतात एका एकरात. 3 एकर भुईमुग आहे, उपटा बरं. 1.5 लाख वेळा उपटायचं, हलवायचं, त्याला शेंगाची माती काढायची, बाजूला ठेवायचं. टफ काम आहे. सुरुवातीला मी खुरपायला सुरुवात केली तर मनगटं दुखायला सुरुवात केली. बरेच मसल्स आहेत हे नंतर कळालं की काम करताना इतक्या जागी वाकडे तिकडे. पण आता करतोय. आता मला वाटतं की मी करू शकतो आणि गेले 3 वर्ष झाले मी शेतात दिवस रात्र राबतो. शेवटी तो हार्डवर्कचाच प्रोफेशन आहे. शेती करायची आणि कष्ट नको हे काही होऊ शकत नाही हे मला माहीत होतं. आम्ही दोघा नवरा बायकोंनी जाणीवपूर्वक निर्णय घेतला. आम्हाला काही लाईमलाईटमध्ये राहायचं नव्हतं आणि शेतात रिसर्च करण्यासारखं खूप आहे. खूप काम करता येतं. म्हणजे 65% लोक त्याच्यावर साधारण अवलंबून आहेत असं जर गृहीत धरलं आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं, तर खूप महत्त्वाचा धंदा आहे. ते वेगळं जग आहे. जे टी व्हीवर दिसतं किंवा जे चालू आहे त्याचा आणि त्याचा दुरान्वयी संबंध नाही. ते एकदम वेगळी दुनिया आहे. पण ती खूप मोठी आहे आणि खूप टफ आहे आणि तिथले खूप प्रश्न आहेत. तर माझ्या परीने मी थोडं थोडं काम करायचा प्रयत्न करतो. पण असं आहे की तुम्ही जेव्हा जिल्हाधिकारी किंवा सरकारी सेवेमध्ये होता तेव्हाही तुमची ख्याती ही तुम्ही तळागाळातल्या लोकांशी जोडले गेलेले अधिकारी अशी होती. तर तुमचं ते तेव्हाचं जोडलेलं असणं आणि आत्ताचं जे वास्तव तुम्ही बघताय, तुम्ही कसं बघताय त्याकडं? म्हणजे तुम्हाला त्यावेळेला प्रश्न कळत होते असं वाटतं? नाही, मला त्यावेळेस प्रश्न खूप चांगले कळत होते. पण शेताचं असं जनरल बरेच जण म्हणायचे की मला जेवढी शेतीची माहिती तो क्वचितच एखाद्या अधिकाऱ्याला असेल. पण मला कळालं की मला जी शेती त्यावेळेस कळत होती त्याच्यापेक्षा ते फारच खोलीचं प्रकरण आहे. तेवढं सोपं नाही आहे. आणि आता मी जसं जसं खोलात चाललो तसं तसं मला वाटतं की मला अजून खूप शिकावं लागेल. आता प्रत्येक विषयावर मी एवढं वाचन करतो, एवढं बघतो आणि मग मला कळतं की रिसर्चचा जो डिस्कनेक्ट आहे शेताशी तो पण मोठा आहे. मी रिसर्च करणाऱ्या लोकांना दूषण देणार नाहीत. ते खूप हुशार आहेत, खूप मरमर करतात, खूप काम करतात. पण प्रॅक्टिकली उदाहरणार्थ काही बरेचसे लोक सांगतात की सकाळी 9च्या आत स्प्रे घ्या किंवा संध्याकाळी 4 नंतर घ्या. आता लोकच 11 वाजता येतात आणि 4-4:30ला जायची तयारी असते. कसं काय स्प्रे घ्यायचा? मग स्प्रे घेताना माणूस बघायचो. पण जेव्हा मी पहिल्यांदा पंप उचलला, म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्याच्यात 20 लिटर पाणी असतं, म्हणजे 20 किलो ते झालं, 12-13 किलो त्याचं वजन असतं. खाली ठेवलेलं 30 किलोचं ओझं पाठीवर घेणं, इट रिक्वायर्स ह्यूज फिजिकल एफर्ट्स. मी पहिल्यांदा उचलला तर तो उचलल्या गेला नाही. पण आता आम्ही आरामात घेतो, स्वतः टेकतो, लोक काम करतात. पाऊस पडलेला असतो, पाय गुडगा चिखलीत चाललेत, वर पाठीवर ओझं, आणि तुम्ही जर तोल जाऊन पडलात तर जोपर्यंत कोणी तुम्हाला येत नाही उठवायला तोपर्यंत तुम्हाला तिथेच बसणं खूप टफ आहे. आणि मी जेव्हा जिल्हाधिकारी होतो किंवा इतर काम होतं तेव्हाही मी खूप काम करायचो. पण ते काम वेगळं आहे. तुम्ही लोकांना काम सांगत असतात, आढावे घेत असतात, फाईल सह्या करत असतात, लोकांचे प्रश्न मांडत असतात. लोक जेव्हा माझ्याकडे यायचं तेव्हा मला एवढंच वाटायचं की त्याचा दिवस मोडून तो माणूस इथं आलेला असतो आणि त्या माणसाला जर मी काही कारणानं भेटलो नाही किंवा मी थातुरमातुर उत्तरं दिले तर भ्रमनिरास होतो लोकांचा. बीड कलेक्टर असताना तर रात्री 1-2 पर्यंत माझ्याकडे व्हिजिटर्स असायचे. पण मी कुणाला असं जाऊ दिलं नाही की मला आता वेळ नाही वगैरे वगैरे. पण लोकंसुद्धा एवढी चांगली होती की दुपारी जर मी चिडचिड करत असेल तर कोणीच मला अर्ज द्यायचा नाही. काय झालं तर आधी जेवून घ्या म्हणायचे. लोक फार चांगली आहेत, फार जीव लावतात आणि काम तेव्हाही केलं. पण तरी मला सांगतो की शेतीचं काम हे नोकरीपेक्षा खूप जास्त टफ आहे. आम्हाला म्हणजे हेच ऐकायला आवडेल की तुम्ही जेव्हा शेतामध्ये करायसाठी नोकरीचा VRS घेतली आणि शेती करायची म्हणून गेलात, गावी गेलात, शेतात गेलात, पहिला दिवस, पहिले अनुभव काय होते किंवा त्यातल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी अनुभव?
म्हणजे शेतात मी आधीपासूनच थोडा जात होतो, पण मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा मी प्रॉब्लेमची लिस्ट काढायला सुरुवात केली की अडचणी काय आहेत. आता मी थोडं प्लॅनिंगनं काम करतो, तर आजपर्यंत आज मी 3 वर्ष झाले शेतात राबतोय, कधी पण लिस्ट बनवायला घेतली तर 45च्या खाली काही प्रॉब्लेम आले नाहीत अजून तर मला वाटायचं ही अशी कशी भूताट की इथले काम संपतच नाही आणि प्रॉब्लेम संपतच नाही आणि संपतच नाही आणि नवीन नवीन आपण शिकले की आपण ॲडिशनल प्रॉब्लेम क्रिएट करायला सुरुवात करतो. पण ऑल सेड अँड डन संध्याकाळ जेव्हा होती, जेव्हा मी थकून भागून येतो, तेव्हा 9-9:30ला तुम्ही माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तर माझे डोळे मिटत असतात. किंवा पाणी गोड लागतं, लहानपणी पाणी गोड लागायचं, क्रिकेट खेळताना वगैरे बॉलिंग वगैरे केली किंवा फिल्डिंग केली, थकला जीव तर पाणी गोड लागायचं. आता मला शेतीतलं आधी पाणी गोड लागतं, नाही तर नोकरीत असताना ते पाण्याची अशी अर्जच वाटायची नाही. मी पहिल्यांदा जेव्हा गेलो, मी आणि मिसेस आणि मी जेव्हा बघितलं, मी फक्त पाईपलाईन शेतातली फिरून बघितली तर 27 ठिकाणी लीक होते आणि एक लीक काढायचं जर आपल्यासारख्या मध्यमवर्गीयाला किंवा उच्च मध्यमवर्गीय जे असतील त्यांना ठरलं तर इम्पॉसिबल. माझं हे चॅलेंज आहे की 15-20 दिवसात नाही लोक पळून गेली शेतातून तर अशक्य आहे. मला मागे एक जण म्हणला होता की ते शेती अशी असती तशी असती, शेतकऱ्यांना का फायदे द्यायचे. प्रत्येकाला जर एक 5-5 एकर शेती दिली आणि त्याच्यावर उपजीविका कर म्हणलं तर मला वाटतं आत्महत्येचं मध्यमवर्गीयाचं प्रमाण फार जास्त वाढेल. फार टफ बिझनेस आहे, फार अवघड आहे. ती लोक टफ आहेत म्हणून ती करत आहेत. सामान्य माणसाच्या कृतीचं काम नाही. तुम्ही जेव्हा लिस्ट करायला घेतली तेव्हा काय प्रश्न तुम्ही नोंदवत गेलात? जे मला पहिल्यांदा असं दिसलं की आमचा जो गोठा बांधलेला आहे तो 10 ठिकाणी गळत आहे, जनावरांची हालत चांगली नाही, एक ट्रॅक्टर होतं ते खराब आहे, ते बरेच दिवसापासून पडून आहे, इतस्ततः पसरलेले पाईप्स आहेत, इतस्ततः पसरलेल्या कॅन्स वगैरे असे काही पडलेले आहेत, प्लास्टिकचं एवढं इन्फेस्टेशन. मी 2 ट्रकभर प्लास्टिक गोळा केलं असेल शेतात ना. हां, फवारणीच्या बाटल्या आल्या ते काढतात फेकून देतात, असं काही. आणि मी डिव्हिजनल कमिशनर होतो, मधून मी आलो की काही जण उत्साही माणसं काहीतरी लस्सी घेऊन ये वगैरे, आणि ती आपल्याकडे नेचर आहे, काढलं पिलं की फेकून द्यायचं. हां, डस्टबिन, मग मी डस्टबिन ठेवल्या. प्लास्टिकचं संकट फार मोठं आहे शेतीमध्ये, फार मोठं आहे. आणि मग सगळीकडं पसारा पडलेला. मला नीटनेटकं आवडतं आणि उत्पन्न वगैरे पुढचा विषय होता. मोटर जळाली, तिकडं झाडं वाढलेले, बाबळीचे झाडं वाढले, त्याला ते चिलाट्या म्हणतात, ते वाढलेलं. मग हळूहळू एक प्रश्न खूप जास्त होते. पहिल्या दिवशी गांगारून गेलो, मग नंतर माझ्या सवयीप्रमाणे मी खूप मोठ्या प्रॉब्लेमकडे बघत नाही, मी स्ट्राईक करायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे स्ट्राईक करायला सुरुवात केली, एक 2 करत ते कंट्रोलमध्ये आणले. आता प्रॉब्लेम नाही, आता डेव्हलपमेंट किंवा सुधारणा आहेत किंवा नवीन प्रयोग आहेत की मला असं वाटतं की शेती कमीत कमी कष्टाची कशी व्हावी किंवा कमीत कमी खर्चाची कशी हवी याच्यावर मी बरेच प्रयोग करतो. मग त्याचे पुन्हा नवीन चॅलेंजेस असतात. जेव्हा तुम्हाला कळतं की आता तुम्हाला उमनीसाठी मेटारायझियम सोडायचं आहे की तुमचं ॲडिशनल काम वाटलं, जोपर्यंत तुम्हाला मेटारायझियम माहीतच नव्हतं तोपर्यंत ते काम नव्हतं. नवीन ज्ञान नवीन काम घेऊन आलं, अशा पद्धतीनं चालू आहे. पण क्रिएटिव्ह आहे, पण मी डेफिनेट सांगतो की नोकरीपेक्षा चॅलेंजिंग आहे. पण पैसे आहेत का त्याच्यामध्ये? किफायतशीर आहे का शेती? शेती बिलकुलच किफायतशीर नाही आहे. याचं कारण असं आहे की आपल्या इनपुट कॉस्ट एवढ्या वाढून बसलेल्या आहेत आणि जमिनीची काळजी आपण घेऊ शकलो नाहीत, कारण शक्यही नाही शेतकऱ्यांना ते घेणं, कारण की त्याला खरीप झाल्यावर रबी घ्यायचं आणि दोन्हीमधून कसा बसा चारीत अर्थ काढायचं. आता सोयाबीनसारखं पीक जर तुम्ही घेतलं तर लोक काही बोलतात, बरेच यूट्यूबर तर काही पण सांगतात. त्यामुळे त्याच्या आधारे खालचे अधिकारी जे शेती करत नाहीत पण शेती खात्याचे असतात ते पण वर काही फीडबॅक देतात. पण 6-7 क्विंटलच्या वर सोयाबीन नॉर्मली होत नाही. फार चांगला सीझन असला तर 8-9 क्विंटल होतं. 7 क्विंटल सोयाबीन झालं किंवा 9 क्विंटल झालं, तुम्ही फार चांगलं केलं, तुम्हाला निसर्गानं साथ दिली, तर तुम्हाला किती होईल? 9 चोक 36,000चं सोयाबीन. खर्च आहे 25,000. 10,000साठी तुम्ही 4 महिने अत्यंत पावसात त्रासात मगजमारी करत असतात. आउटपुट काय येतं? आउटपुट येत नाही. म्हणजे एकरी 10,000 रुपये कसा बसा फायदा आहे. कॉटन घेतला त्याचा ब्रेक इव्हन पॉईंटच साधारण 40-42,000 येतो. म्हणजे तुमचा 6-7 क्विंटल कॉटन तर याच्यातच जातो. पुढे काय? पुढे रिस्क आहे. मी निसर्गाला दोष देत नाही, पण आता मी सोयाबीन लावले,
त्याच्यावर आत्तापर्यंत 3दा अटॅक आला, 3दा फवारण्या कराव्या लागल्या. फवारण्याचा खर्च आहे, टॉनिकचा खर्च आहे, खताचा खर्च आहे. खताच्या वापराबद्दल फारशी माहिती नाही आहे खाली. दुकानदार हे सर्वात एक्सपर्ट आहेत, ते सांगतात हे फवारा, ते करा, ते सांगतील ते प्रमाण आहेत, ते पण एज्युकेटेड नाही आहेत. एज्युकेटेड लोकांनाही फारशी माहिती नाही, अशी परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीत खर्च वाढत चालले, मजुरांच्या किमती खूप वाढत चाललेल्या आहेत. मजूर अवेलेबिलिटी ऑलमोस्ट म्हणजे सिरियस प्रॉब्लेम आहे. मजूर, तणकट आणि इनपुट्स या 3मुळं शेतकरी एकदम मेटाकुटीला आलेला आहे. आणि मला तर वाटतं की म्हणजे माझ्यासारखा माणूस जो टफ म्हणून प्रसिद्ध होता, हा एक 10-15 वेळेला मी डोक्याला हात लावून बसलो की आता करायचं कसं. त्यामुळे शेती हा फायद्याचा धंदा निश्चित नाही आहे, पण जर कॉस्ट कमी केल्या, नॉलेज इनपुट मला वाटतं अजून वाढायला पाहिजे त्याच्यात. ते जर झालं तर शेती हा सस्टेनेबल धंदा होईल. पण शेतीमध्ये जाऊन मी अत्यंत प्रचंड कमाई करेल आणि खूप मोठा होईल असे स्वप्न पाहायला थोडं लक पण लागतं. जसं की हळदवाल्यांना आता यावर्षी रेट बरे यायलेत, ज्यांनी हळद साठवून ठेवली. मी साठवलेली आहे माझी हळद, कारण माझी परिस्थिती आहे आर्थिक. नॉर्मल शेतकरी नाही साठवू शकत, त्याला पुढची पीक भरणी करायची, बी भरणी करायची, त्याला मजुरांचा खर्च आहे आणि अडचणी तर अनंत आहेत. काम संपतच नाही. ते काय सिरियल होते ना, भय इथलं संपत नाही, तसं काम इथलं संपतच नाही. लोक परेशान असतात. म्हणजे मी तर खूप असं खळखळून असणारा माणूस अजून शेतीत बघितला नाही. फार टफ प्रोफेशन आहे, खूप पैसा मिळत नाही. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. मक्याचं उत्पन्न काढायला मी खूप आटोकाट प्रयत्न केला आणि मी जवळपास 58 क्विंटल एकरी मका काढला. पण खर्च काढला आणि मग भाव सडनली इथेनॉलमुळे भाव वाढले, तर पुन्हा भाव सडनली खाली आले. मग 1500 रुपयाला भाव, मग 1800 रुपयाला भाव. माझ्या वडिलांनी केळी लावली होती. मी खूप अभ्यास करतो, त्याप्रमाणे मी केळीचा अभ्यास केला. 8 एकर एकदम सुंदर केळी होती आणि त्याचे सगळे सोपस्कार केले. मग त्याची गर्थ मोजण्याचं मीटर असतं, त्याची लेंथ मोजण्याची एक पद्धत असती, ती सगळी शिकवली, सगळं आणलं. एक्सपोर्ट क्वालिटी केळी केली. आमचा अपेक्षा होती 15 रुपये किलोनं जावी, भाव आले 2 रुपये किलो. कसं करायचं? इतकी सुंदर केळी की ती पाहून म्हणजे जैन इरिगेशनचे एक डॉक्टर PB पाटील त्यावेळेस ते आले होते. आयडियल केळी केली. म्हणजे आज जर घड बाहेर पडला तर तो 3.5 महिन्यांनी मॅच्युअर होतो. मग आज आलेल्या घडाला लाल दोरा बांधा, पुढच्या आठवड्यात आलेल्या घड्यांना म्हणजे आठवडा वाईज की हिरवा दोरा बांधा, हे सगळे सोपस्कार माझ्या वडिलांनी केले. आणि जेव्हा व्यापारी आले, ओ साहब तुमने 5 बाय 5 पे चुप लगाया, 5 बाय 6 पे लगाना चाहिए था. वो क्या हो गया, केला जरा बडाच हो गया, छोटा झालं की छोटा. बाजार समित्या ह्या कंप्लीट शोषणाचे केंद्र आहेत. हे सुधरूच देत नाहीत हे लोक. म्हणजे मी गव्हर्नमेंटमध्ये असताना हे स्टेटमेंट मी ऑफिशियली केलेलं आहे, मी आजही बोलतो. इतकं शोषण आहे तिथं. इतके नावं ठेवली की आपल्या घरची पोरगी आहे, सुंदर पोरगी आहे, शिकलेली पोरगी आहे आणि बाहेरच्या पाहुण्यांनी येऊन तिला नावं ठेवायची, ती अशीच आहे तशी. मी वैतागलो, हे काय प्रकरण. मी वडिलांना विचारलं काय केलं. आम्ही केळीचा बाग पूर्ण ट्रॅक्टर लावून उडवून टाकला. अरे बाप. कसं करणार. आणि तुम्ही जेव्हा अंकुरण करता, रोप बाहेर येतं, तेव्हा ते तुमच्या मुलासारखीच ती प्रोसिजर आहे पूर्ण. एवढं मोठं झालेलं. मग मी असं बाहेर राहायचो. मग मी वडिलांना सांगितलं आपण चिकू लावू आणि आपण आवळे लावू. तर आवळ्याचं असेल तसेन कोणीतरी सांगितलं, असे सांगणारे असतात अर्धवट माहितीच्या आधारे. त्यावेळेस यूट्यूब नव्हतं, आता यूट्यूब मिसलीड करतं बरेच वेळा. तर मग आवळे लावले 5 एकर. मग खूप घनदाट आवळे झाले. मग 5व्या वर्षी ते 50,000चे झाले, 6व्या वर्षी 30,000चे झाले, 7व्या वर्षी 10,000चे झाले. नंतर त्याला घ्यायलाच कोणी येईना. मग 40-40 फूट वाढलेली झाडं, ज्याच्यात मग साप आले, रानडुकरं आले, त्यांच्या मागे कोल्हे आले. मग ते मोरांचं ब्रीडिंग ग्राउंड झालं आणि शेवटी रसल व्हायपर वगैरे साप फिरू लागले. मग आम्ही तोडून टाकलं. आणि मी माझे वडील ते खोडकिडा लागतो, मग त्याच्यात ते एक औषध मारा, मग त्याला लेप द्या, मग त्याला मातीनं बंद करा, डोक्यावरून पाणी घातलेले. कसं करायचं. चिकू घेतला तर आमच्याकडून 4 आणि 5 रुपयाच्यावर बागवान घेत नाहीत आणि तोच चिकू मार्केटमध्ये 35 रुपयाने विकतात. आता सिस्टीमच अशी आहे. टरबूज पिकवलं, एवढं छान टरबूज काढलं. मी मुंबईला पाठवलं. मुंबईला पाठवल्यावर पहिले 2 दिवस मला किरण नावाची व्हरायटी होती, 15 रुपये रेट आला. नंतर त्यांच्या लक्षात आलं याच्याकडे बरंच टरबूज दिसले. 3ऱ्या दिवशी आलेल्या ट्रकला 3 रुपये रेट दिला. कसं करायचं. टाकून आले. मग पुन्हा मार्केट तिथं तसंच, औरंगाबाद मार्केट तिथंच, पीक बंद केलं. करणार काय आणि घेणार काय. यावेळेस मी मधुमक्का लावली. 22 रुपये किलो आहे म्हणे साहेब मधुमक्का. माझी मार्केटला गेल्यावर 13 रुपयाने गेली.
शेवटी आम्ही वाटून टाकली लोकांना, खा बाबा म्हणलं, जनावरांना खाऊ घातली. करायचं कसं कोणत्याही पिकात, म्हणजे बागवानी ते आहेत. मग मी आता ठरवलं की असं कुठलंही क्रॉप घ्यायचं नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला बागवानाकडे जावं लागेल. मग तुम्ही ठोक पिकं घ्या, ठोक पिकात उत्पादकता कमी आहे, चॉईस कमी आहे. पण एक आशेचा किरण आहे की आता जे नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, टेक्नॉलॉजी हा शब्द जरा जड जाईल, नवीन पद्धती ज्या केल्या जात आहेत की ज्याच्यात मी बऱ्याचशा किमती कमी केल्या. हळदीला लोक 70,000 80,000 खर्च करतात, मागच्या वेळेस मी फक्त 17,000 खर्च केले आणि थोड्या बायोलॉजिकल इनपुट्स वाढवले. त्यानं उत्पन्न वाढायला सुरुवात झाली. म्हणजे शेतीमध्ये एक फुकुओकांचं एक पुस्तक आहे, डू नथिंग फार्मिंग म्हणून, आणि एक वन स्ट्रॉ रेव्होल्युशन वाचा. ती फिलॉसॉफी आहे खरी तर, की निसर्गाच्या सानिध्यात राहायचं. तर निसर्गाकडे जाताना तुम्ही काही जंगलात जाऊन राहू शकत नाही, पण शेती हा त्यातल्या त्यात जवळचा रस्ता आहे. मग थोडे असे प्रयत्न करायलो, त्याच्यात बऱ्यापैकी यश यायलं. जर या पद्धतीनं जे अर्थात कृषी विद्यापीठात तेच सांगत आहेत, आता काही यूट्यूबर, चांगले यूट्यूबर आहेत ते पण ते सांगत आहेत की जमिनीची उर्वरकता कमी झाली, त्याचा सेंद्रिय कर्ब कमी झाला, त्याच्यात ॲक्शन्स नाहीत, आपण काढून घेतो. 1 एकर सोयाबीन काढणं म्हणजे शेकडो क्विंटल NPK आपण बाहेर काढतो, पुन्हा आपण तिला देतो काय, म्हणजे इनपुट्स ज्या केमिकल इनपुट्स आहेत त्या तेवढ्या काम करत नाहीत, त्याला ऑर्गॅनिक कार्बनच लागतो. पण हे लोकांना फारसं माहीत नाही आहे. आता ते हळूहळू पसरायलं आहे. मग आता जसं कळालं की NPK कन्सोर्शियाला भाव आहे की ताबडतोब NPK कन्सोर्शियाच्या बाटल्या आल्या. माझं तर असं म्हणणं आहे की शेती प्रश्नावर चर्चा करणारे, शेती प्रश्नावर लेख लिहिणारे, शेती प्रश्नावर PhD करणारे, अहवाल देणारे, इनपुट्स विकणारे, ज्याला निविष्ठा म्हणतात ते, म्हणजे खतं, बियाणं विकणारे, ड्रीप आणि इतर ट्रॅक्टर्स वगैरे विकणारे, सगळे मोठे झाले. म्हणजे हा वर्ग जो आहे ना, शेतकरी गाळात गेला. नाही, मी कोणाला दोष देत नाही, पण मुद्दा असा झाला आहे की आपल्याला हे जे नवीन बायोलॉजिकल इनपुट्स सुरू झालेले आहेत याचा प्रचार करून या जोखडातून शेतकऱ्याला बाहेर काढलं पाहिजे. यूट्यूबवर कंट्रोल नाही, काही पण सांगतात, काही जण तर काहीही सांगतात. आता कोणीही सुटतं यूट्यूबवर काहीतरी बोलायला सुरुवात करतात. बिचारे पाहतात, करतात. ॲक्च्युअल नॉलेज जे आहे ते कॉम्प्लिकेट आहे. मी युनिव्हर्सिटीला गेलो, युनिव्हर्सिटीनं मग 10-12 प्रोफेसर माझ्यासाठी बोलवले, आम्ही चर्चा केली. तिथं रिसर्च आहे, त्यांच्यातही काहीतरी मतभेद दिसतात. न्यूट्रिशनवर कोणीच चर्चा करत नाही. काही न्यूट्रिशनल एक्सपर्ट आहेत चांगले की जे सांगतात, जसं परभणीला डॉक्टर हरिहर कौसडीकर आहेत. मग त्यांनी सांगितलं की हे करायची गरज. मी म्हटलं काय करायचं नाही शेतीत मला समजून सांगा, काय करायचं सांगू नका, मला डू नथिंग फार्मिंगकडे जायचं. मग हळूहळू मी चाललो. काही लोक येऊन बघतात, पण शेतकरी कुठलंही ज्ञान घेताना विचार करून घेतो किंवा माझ्यासारखे आहेत तर त्यांचं म्हणणं असतं की हा नोकरीला होता, याला पेन्शन असेल आणि हा उपद्व्याप करायला. रिस्क ॲब्झॉर्ब करायची ताकद माझ्यात थोडी आहे, त्यांच्यात थोडी आहे. एक जर पिकानं झटका दिला तर ते कोलॅप्स होतात. तर परिस्थिती माझ्या मतानं गंभीरच आहे तिथे. लोक टफ आहेत म्हणून चालू आहे. पण आता हे जे आशेचा किरण आहे की जसं बायोमिक्स नावाचं एक मराठवाडा युनिव्हर्सिटीनं इनपुट काढलेलं आहे, फार सुंदर इनपुट आहे आणि त्याचा खूप खप आहे. रांगा लावून शेतकरी घेतात. ते फार सुधारण्याचं साईन आहे की बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा आधी असं वाटायचं की हे कीटकनाशक आहेत बायोलॉजिकल, तसं नाही आहे. ते आता बायोस्टिम्युलंट आहेत, बायोपेस्टिसाईड आहेत, बायो फंगिसाईड आहेत आणि बायो फर्टिलायझर पण आहेत. म्हणजे सॉईल एनरिच करण्याकडे आता जे भर दिलं चाललं आहे. NPK कन्सोर्शिया म्हणजे असे बॅक्टेरियाज असतात की जे खत ब्रेकडाऊन करून पिकाला उपलब्ध करतात. ते नाहीच आहेत, त्यांना खायला लागतं ऑर्गॅनिक कार्बन टाकू शकत नाही. 5,000 रुपये ट्रॉली शेणखत आहे, कोण टाकणार आहे? जनावरं पाळायचे तर माणसं मिळणार. माझ्याकडं काही माणसं सोडून गेले, 4 दिवस मी जनावरांना कडबा कापून टाका. आता दरवेळेस, आता काल पण येताना मी जनावरांना चारून आलो, त्यांना मका टाकून आलो. ते तर जिवंत जीव आहेत, ते लगेच ओरडायला सुरुवात करतात. मग त्यांचं शेणखत काढणे, 10 जनावराचं शेणखत जर काढलं ना तर आपल्या शहरातल्या माणसं आणि बायका 2 दिवस उठणार नाही. इतकं म्हणजे ते खूप काम आहे. म्हणजे त्या लोकांना इतकं प्रचंड काम आहे, ते इतके प्रचंड काम करतात. ते काम करत असताना आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरीनं काम करतो. आत्ता तुम्ही बोलताना हळदीचं सांगितलं की जिथं 60-70 हजार रुपये खर्च होता तुम्ही 17,000 रुपयामध्ये केलं. काय केलं तुम्ही? मी थोडं टेक्निकल आहे, मग मी बोललं तर चालेल का? काय आहे माहिती आहे का की हळदीमध्ये जे प्रोटोकॉल दिला जातो त्यामध्ये काही खतं सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर दिले जातात. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा सॉईल कॅल्सरस सॉईल आहेत. कॅल्सरस सॉईलमध्ये जर हे जे खतं ते केमिकल्स आहेत. तुम्ही झिंक टाकलं आणि त्याच्याबरोबर फॉस्फरस टाकलं तर हे दोघं एकमेकाला भेटतात
आणि झिंक फॉस्फेट नावाचं एक संयुग बनतं. झिंकही मिळत नाही, फॉस्फरसही मिळत नाही, कारण ते इनसोल्युबल आहे, वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहे. मग आता हे काय करतात की झिंक सल्फेट टाकतात, त्याच्याबरोबर फॉस्फेट टाकतात. नियम असा आहे की सल्फेट, फॉस्फेट आणि नायट्रेट हे एकमेकात मिसळायचे नसतात. हे लोकांना माहीत नाही. दनादन टाकतात, खर्च होऊन जातो. त्यातलं काय माहीत ते झाड काय घेतं आणि काय नाही आपल्याला माहीत. मॅक्सिमम केमिकल्स फिट होतात. आता हे केमिकल्स जर गेले आणि जमिनीत पडले आणि जमिनीत पडल्यानंतर ते जर सॉईलला अवेलेबल व्हायचे तर त्याला बॅक्टेरियाज तर लागतील. ते बॅक्टेरिया जर तिथं वाढायचे असतील, NPK कन्सोर्शिया म्हणतात, जसं रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर्स आहेत, असे बरेच बॅक्टेरियाज आणि कल्चर्स आहेत. ते नसले तर जमीन काही टाका तुम्ही ते घेणार नाही, कारण त्याला ब्रेकडाऊन तर करावं लागेल आयनमध्ये. मग त्यांना खायला लागतं शेणखत, त्यांना खायला लागतं ऑर्गॅनिक कार्बन. शेणखत म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. मग त्याची पद्धत नाही. मग यावेळेस आम्ही धैंचा पेरला, तर मी एक पीक घेऊ शकतो धैंच्याचं, सगळ्यांकडे पाणी नाही ना, त्यांनी कसं करायचं? बोलणं सोपं आहे की धैंचा घ्या, शेणखत टाका, 4 गाड्या शेणखत टाका. 4 गाड्या शेणखत म्हणलं की 20,000 रुपये लागतील. बरं, शेणखत टाकल्यानंतर त्याच्यात एवढं तणकट उगवते की पुढच्या वर्षी अजून 20,000 रुपये निंदण्याला लागतं. मग प्रश्न असे आहेत, सोल्युशन्स जे दिले जातात ना, तर एव्हरी सोल्युशन इज क्रिएटिंग अनदर प्रॉब्लेम. आणि मग ते टॅकल करता करता शेतकरी मेटाकुटीला येऊन जातो. आता आपल्या सॉईल ह्या बऱ्यापैकी बंजर होण्याच्या स्टेजला यायला, तसं बऱ्याच रिसर्च त्या लोक, काही काही चांगले यूट्यूबर आहेत, जसं एक डॉक्टर सुनील भेडा म्हणून आहे, फार हुशार सायंटिस्ट आहे तो, मला वाटतं मध्य प्रदेश का उत्तर प्रदेशचा आहे. एक भटनागर म्हणून आहेत, त्यांचे पण यूट्यूब आहेत, ते पण फार चांगलं सांगतात. पण आता आपल्याला हळूहळू त्याच्याकडे जा. मग मी काय केलं माहिती आहे का, की धैंचा नावाचं एक क्रॉप घेतलं आणि ते जमिनीत गाडलं. त्यानं 40-50 टन वगैरे असं काहीतरी बायोमास जनरेट होतं. मग मी फक्त सुपर फॉस्फेट नावाचं एक सिम्पल खत आहे की ज्याच्यात 16 किलो फॉस्फेट असतं, पण त्याच्यात ॲडिशनल कॅल्शियम असतं, सल्फर असतं, आणि त्याच्यात आता एक ॲडिटिव्ह झिंक आणि बोरानचं आलेलं आहे. कोटेड असतं, ज्याला आपण चिलेटेड म्हणतो. चिलेट म्हणजे एखादा ॲटम कोट करणे. मग आता चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स खूप महाग आहेत. मग मी माझे मायक्रोन्युट्रिएंट तयार केले. जे मायक्रोन्युट्रिएंट बाहेर 1,500 ते 2,000 रुपये लिटर म्हणतात, मी 200, 300 लिटर माझे मायक्रोन्युट्रिएंट तयार केले. मला डॉक्टर कौसडीकरांनी मदत केली. नंतर मी वाचून इम्प्रोवाईज केलं. आज माझं मायक्रोन्युट्रिएंट 43 ते 45 रुपये लिटर आहे. सेम क्वालिटीची गॅरंटी नसलेलं बाजारात 1,500 रुपये वगैरे लिटर असू शकतं, 1,000 रुपये लिटर असू. मग मी ही कॉस्ट मायक्रोन्युट्रिएंट पूर्ण थांबवली. नंतर मी खतं ड्रीपमधून सोडायचो. 1261 सोड, 1261 म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, NPK म्हणतात, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश. तर NPK ग्रेड म्हणतात. तर 05234 म्हणजे 0 नायट्रोजन, 52 फॉस्फरस, 34 पोटॅश, असे अनेक ग्रेड आहेत. मग पहिल्यांदा स्टार्टर ग्रेड आपण 19 सोडतो. तर मी एक लेख असा वाचला की बाबा काही लोक DAP विरघळून देतात. DAP म्हणजे 184600. तर एका लेखात असं लिहिलं होतं की जेव्हा तुम्ही वरून DAP सोडता तेव्हा तो DAP लागूच पडत नाही, कारण फॉस्फरस पहिल्या 2 इंचातच फिक्स होऊन जातो. जो रिझल्ट दिसतो तो 18 म्हणजे अमोनियाचा दिसतो, नायट्रोजनचा दिसतो. आणि शेतकऱ्याला वाटतं की DAP चांगला आहे, आणि DAPनं सॉईल अल्कलाईन होते. अल्कलाईन सॉईल अपटेक करत नाही. मग तुम्ही जर ट्रायकोडर्मा बायोमिक्स सोडलं तर सॉईल, झाडाच्या बाजूचं वातावरण ते pH चेंज करतं. आपल्या सॉईल ऑलरेडी 7.5 pHला आहे. 7.5 pHला बऱ्यापैकी अपटेक बंद झालेलं असतं. 8ला तर विशेष संपतो. मग पाणी देऊन DAP देऊन युरिया देऊन सगळ्या सॉईल ॲसिडिक करून टाकल्यात आपण. म्हणजे फर्टिलायझर खर्च व्हायला आहे आणि सॉईल खराब व्हायलात, उत्पादन होत नाही. मग मी काय केलं की फक्त सुपर फॉस्फेट टाकलं, जे स्लो रिलीजिंग DAP आहे, फॉस्फरस आहे, जोपर्यंत माझं झिंक काम करू शकतं किंवा फेरस काम करू शकतं. त्याच्यानंतर मी अमोनियम सल्फेट टाकलं. अमोनियम सल्फेटमध्ये नायट्रोजन कमी आहे, किंमत जास्त आहे, पण त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे आणि तेवढं नायट्रोजन लागत नाही. युरियाचा बेशुमार वापर चालू आहे. पण हा अमोनियम सल्फेट, युरिया 232 देतात, अमोनियम सल्फेट आहे 900 रुपयाला. आता तर अजून भाव वाढले आकाताच्या युद्धामुळे. शेतकरी ते टाकत नाही, पण त्याच्याबरोबर सल्फर मिळतं. सल्फरमुळं माइल्ड ॲसिडिक बनतं. ॲसिडिक बनलं की अपटेक वाढतं. मग मी हे टाकलं आणि त्याच्यानंतर जेवढे स्प्रेज होते ते माझ्या मायक्रोन्युट्रिएंटचे मी केले. माझा एक मित्र आहे, तो आधी आखातात होता. तो म्हणला, अरे यार, ते गाजर गवत सडून मी वापरतो म्हणे शेतात आणि पेस्ट येईना म्हणे. मग मी तो प्रयोग एक दिवशी कंटाळून केला आणि खरंच सकिंग पेस्ट ज्याला म्हणतात, मावा तुडतुडे वगैरे म्हणतात, ते येणं बंद झालं. आणि मग मी ते ड्रीपमधून सोडल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याचा फायटोटॉनिक इफेक्ट पण आहे. म्हणजे ज्या झाडांना मी ते देतोय त्या झाडामध्ये कदाचित बायोलॉजिकल कार्बन जात असेल. मी अजून ॲनालिसिसला आता मी द्यायलो युनिव्हर्सिटीला. मग मी त्याच्यात ते सोडायला सुरुवात केलं. मग गाजर गवतांचा आम्हाला आधी राग यायचा.
मग मी काम करणाऱ्या मजुरांना म्हणलं की जाताना रोज 10 गाजर गवताचे झाडं मला भेट द्यायचं. मग ते त्या कोंबायचे, त्याच्यात थोडा गूळ टाकायचा, त्याच्यात थोडं ह्युमिक ॲसिड टाकायचा. आता ह्युमिक ॲसिड 200-250 रुपयाला किलो मिळतं. पोटॅशियम ह्युमेट 25 किलोची गोणी घेतली 4-5 हजाराला मिळते, राईट. आता त्याच्यातलं तुम्ही एवढं काढलं, एवढं चहाच्या पत्ती एवढं काढलं आणि जर 1 लिटरमध्ये टाकलं तर काळंभोर लिक्विड बनतं. ते पॅक करतात आणि ह्युमिक ॲसिड, ऑर्गॅनिक ह्युमिक ॲसिड म्हणून विकतात, लोक घेतात. मग आता माझ्या परीनं मी सांगायला सुरुवात केलेली आहे, पण मी सांगताना समोरसुद्धा ऐकण्याचं व्हॅक्यूम असलं पाहिजे, त्यांनाच बोलतो मी. आपल्याकडे प्रॉब्लेम असे की प्रीचर जास्त झालेले, तर मला त्यांच्यात जायचं नव्हतं. जे मला येऊन विचारतात की आता यावेळेस शेतकरी आले, सर आमचा प्लॉट बघायला चला, आणि हळद पिवळी पडली. मी जाऊन सांगितलं, मग त्यांनी दिलं, हे दिलं, ते म्हणजे ते सगळं वापस करा. 50 रुपयाचं झिंक सल्फेट, 50 रुपयाचं मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट एवढा स्प्रे घ्या, होऊन जातं. सगळा स्प्रे झाला 100-150 रुपयात. तर हे प्रॉब्लेम माहीत नाहीत लोकांना, आणि हे केमिस्ट्री आहे शेवटी. तुम्ही जर कॉपर जास्त दिलं इनिशियल स्टेजला तर ते रूट ग्रोथ हॅम्पर करतं. तुमचं फेरस जास्त झालं ते NPK घ्यायला ते बाधा करतं. NPKमध्ये फॉस्फरस तुम्ही जास्त मारला तर ते मायक्रोन्युट्रिएंटला ब्लॉक करतं. शेवटी केमिकल ॲक्शन आहेत. म्हणजे हा इतका गहन विषय, इतका कॅज्युअली ऑर रॅदर डिस्कसच होत नाही. मीडियामध्ये नाही, कुठे नाही, पब्लिक लाईफमध्ये डिस्कस होत नाही. मग शेवटी शेतकरी फॉलबॅक करतात यूट्यूबवर. यूट्यूबमध्ये पुन्हा प्रीचरची संख्या खूप जास्त आहे चांगल्या लोकांपेक्षा. मग ते काहीतरी सांगतात, मग हे करा, ते करा, ते करा. तर आता गरज आहे की काय करायचं नाही हे सांगणाऱ्यांची गरज शेतीमध्ये जास्त आहे. मी रिसर्च करतोय, रिसर्च नाही म्हणत मी त्याला, मी प्रयोग करतोय, आणि प्रयोग करून बघूत आता काय रिझल्ट येतात ते. पिकाचं अंतर वाढवणे. आता काही यूट्यूबर बरोबर सांगतात की सोयाबीन इतकं दाट पेरलं जातं, कारण आपलेच रिकमेंडेशन होते जुन्या काळात की 40 किलो एकरी सीड रेट असला पाहिजे, नांगराच्या 2 पाळ्या घातल्या पाहिजेत. आता नांगराच्या पाळ्यानं आहे ते NPK कन्सोर्शियम मरून चाललंय, राईट. मग हे एक एक्स्ट्रीम आहे की डीप ऑपरेशन्स करणे. दुसरं एक्स्ट्रीम आहे ते SRT वाली, हे काहीच करायचं नाही. पण ट्रूथ कुठंतरी मध्ये, असं माझं वैयक्तिक मत आहे. दोन्ही एक्स्ट्रीम आपल्याला घेता येणार नाही. आता तणनाशकं मारतात. राऊंडअप नावाचं एक तणनाशक आहे, ज्याला ग्लायफॉसेट 48% म्हणतात. काहीही होत नाही त्यांना. तणही मरण आणि कोणीच काही मरण, खर्च मात्र चालू आहे. मग त्याचे एक वडील आहेत मीरा 71 म्हणून, 71% ग्लायफॉसेट आहे, त्यांना पण काही होईना. मग आता काल मी लेख वाचला की ग्लायफॉसेट रेजिस्टंट सोयाबीन आणि ग्लायफॉसेट रेजिस्टंट काही क्रॉप आणलेले आहेत, ते आता अमेरिकेत फेल व्हायलेत. आता आपल्याकडे इंट्रोड्यूस करणं म्हणून काही लोक मागणी करतात, विद्वान लोक. म्हणजे शेती हा खूपच कॉम्प्लिकेटेड धंदा आहे. त्याला हुशार लोकांचीच तिथं आवश्यकता आहे, मेहनतीबरोबर. आणि शेतकरी खूप हुशार आहेत, ते बारकाईनं ऑब्झर्व करतात. त्यामुळे ते आपलं का ऐकत नाहीत माहिती आहे का, की त्यांना असे बरेच नमुने येऊन त्यांना सांगून गेलेले असतात, असं कर, तसं कर, तसं कर. सकाळी 8ला फवारणी कर, 8ला उठतच नाही कोणी, कशाची फवारणी करायची. आणि मग तुम्ही असं करा, तुम्ही हे टाका, तुम्ही ते टाका. आता मला सांगितलं समजा की 3x3 मध्ये लावा, मी 3x3 मध्ये टाकतो. नंतर मग ते बैलांनी झाड मोडतंय. प्रॅक्टिकल अडचणी खूप आहे. प्रॅक्टिस आणि रिसर्च हे कोऑर्डिनेट होते, ते छोट्या एरियात करतात. सायंटिस्ट हुशार आहेत युनिव्हर्सिटीचे. परभणीचे VC माझ्या याच्यावर आले होते शेतावर, तर त्यांचे बरेच सायंटिस्ट आले होते. मग ते म्हणे तुम्ही मानद प्रोफेसर म्हणून आम्ही तुम्हाला घ्यायचा एक ठराव घेतो. मला प्रोफेसर घेऊ नका, जेव्हा तुम्ही बोलवलं तेव्हा माझी जी काय थोडी तुटपुंजी ज्ञान आहे मी पाजळतो म्हणलं. परंतु त्यांनी मला लॅब ओपन करून दिली त्यांची. आता मी 2 टाईपचे मायक्रोन्युट्रिएंट केलेले आहेत. अमेझिंग रिझल्ट आहेत. म्हणजे तुम्ही फवारलं आणि पुढे गेलात तर अर्ध्या तासानं पाहिलं तर पिकाच्या ग्लेअरमध्ये फरक पडतो. पण मी खूप डोकं लावलं, मग मी लोकांना द्यायचं ठरवलं. मग हळद संशोधन केंद्रानं माझा एक व्हिडिओ केला, तो मी असाच कॅज्युअल केला काम करत करत. पण आपल्याकडे ॲक्सेप्टन्सलाही प्रॉब्लेम आहे थोडा बहुत, कारण त्यांची चूक नाही आहे की त्यांनी असे अनेक नमुने बघितलेले आहेत की काहीतरी सांगून जातात. पण माझ्याकडे आता हळूहळू ज्या शेतकऱ्यांनी माझी मेथड फॉलो केली त्यांनी काही करेक्शन्स पण केले माझ्या मेथडमध्ये, आणि बऱ्यापैकी उत्पन्न निघाले. खर्च माझा 17,000 खर्च याच्यामुळे झाला की मी ड्रीपमधून फर्टिलायझर सोडलं. एक विषय सुटला 1846 ड्रीपमधून सोडतात असं मी वाचलं होतं, मी पण सोडलेलं आहे. मी सोडल्यावर मी वाचलं की 46 लागूच पडत नाही. मग मी त्या सायंटिस्टला फोन केला, म्हटलं 19 मधलं 19 लागू पडणार नाही. नाही पडता. म्हटलं 126100 पाण्यातून द्यायला तेही लागू पडणार नाही, पडत म्हणे.
मी म्हणलं मग 0 52 म्हटलं 52 लागू नाही. मग 34 म्हणजे पोटॅश आहे, ते पण फॉस्फरस म्हणजे खूप जड एलिमेंट आहे. म्हणजे काही लोक हेकट असतात ना, आपलंच म्हणणं लावून धरतात, त्याला ते ॲग्रिकल्चरमधले लोक फॉस्फॅटिक मेंटॅलिटीच आहे, म्हणजे आपलंच लावतो, बदलतच नाही असं. तसं हे साहेब जे आहेत पोटॅश, हे सेमी फॉस्फॅटिक मेंटॅलिटीचे, ते थोडे आहेत. आणि बाकी अमोनिया जे आहे, युरिया वगैरे आहे, ते पळून जातात. म्हणजे आज युरिया दिला तर 5 दिवसानंतर शेतात ट्रेस राहत नाही त्याचं, ते एक तर उडून जातं नाही तर खाली निघून जातं. आणि त्या काळात ते बाकीच्या लोकांना काही घेऊ देत नाही. म्हणजे हे सिम्पल केमिस्ट्री आहे. मग मी ते बंद केले, खालून खतं सोडणं हा प्रकारच बंद केला ड्रीपमधून. फक्त मी ड्रीपमधून अमोनियम सल्फेट सोडतो, कारण ते स्टेबल, त्या मानानं कम्पॅरेटिव्हली स्टेबल आहे, लॉंग ड्युरेशन आहे, लॉंग ॲक्टिंग आहे, एक्सेस नायट्रोजन देत नाही. मग तो खर्च एकदम कमी झाला. मायक्रोन्युट्रियंट खालून सोडायचे, आम्ही सोडलेले आहेत मायक्रोन्युट्रियंट, ते गेलं की फिक्स होतं, त्याला काही चर्चाच करायचा विषय नाही, ते अवेलेबल होतच नाही कॅल्सरस सॉईलमध्ये. मग आम्ही स्प्रेमधून द्यायला सुरुवात केली. मग स्प्रेमधून देणं, स्प्रे सोपा नाही आहे. 35-35 किलोचं ओझं अंगावर घेऊन 100-100 फवारे मारणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, एकदा कधीतरी म्हणजे ॲडव्हेंचरच आहे ते, म्हणून करून बघा. खूप अवघड आहे ते, लोक खूप कष्ट करतात. नाही, पण मला प्रश्न असा आहे की तुमचं म्हणजे हे तुम्ही सांगता ते फार इंटरेस्टिंग आहे, पण मुळामध्ये की तुम्ही म्हणजे एकतर महाराष्ट्रामध्ये चांगल्या अधिकाऱ्यांची इतकी मोठी वानवा आहे, हाताच्या बोटावर मोजता येतील अशांकडं आशेनं बघता येतं अशी स्थिती आहे. तर तुम्ही त्याच्यातून VRS घेऊन म्हणजे एकतर ती का घेतलीत, तुम्हाला ते सोडावं असं का वाटलं, आणि नंतर हे दुखणं का घ्यावं असं वाटलं? पहिलेच दुसऱ्या पार्टचं उत्तर देतो. हे दुखणं नाही आहे, हे पुढचं भविष्य आहे. जर आपण कष्ट करणाऱ्या पिढ्या निर्माण नाही केल्या आणि काम करायला कंटाळा करणार, म्हणजे मी पहिल्यांदा गेलो तेव्हा असंच झालं की मला स्क्रूड्रायव्हर पाहिजे होतं, मी इकडे तिकडे बघू लागलो, गडी दिसला, ते स्क्रूड्रायव्हर घे बरं. नंतर मी निश्चय केला की काम सांगायचं नाही. आता मी कुणालाच काम सांगत नाही, मी माझे काम करतो. आणि शेतात तुम्ही खाली गेले मोटरपाशी आहे आणि 12-13चा पाण्यानं काढायला बघितलं आणि तिथं गेल्यावर तुम्हाला कळलं की नाही राव, 14-15चा पाहिजे, तर पुन्हा 800 फूट वर यावं लागतं टल्ले खात, आणि मग पुन्हा ते 14-15चा घेऊन जावं लागतं. नंतर कळतं अरे ते गंजलेलं आहे, मग डिझेल लागतं, थोडं डिझेल टाकावं लागेल. त्याचं कष्ट खूप आहेत, परंतु त्यामुळं ही दुखणं नाही आहे, हे चॅलेंज आहे. याच्यात चांगले ब्रेन्स आले, हुशार पोरं आली, आणि त्यांनी शेतकरी खूप हुशार आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे जे समज आहे की शेतकऱ्यांना कळत नाही, माझ्यापेक्षा कुठलाही शेतकरी ज्यानं माझ्यापेक्षा 2-3 वर्ष जास्त शेती केलेलं माझ्यापेक्षा जास्त हुशार. माझ्या गड्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती. मला टेक्निकल माहिती असेल, पण त्यांचे ऑब्झर्वेशन एवढे बारीक असतात, ते इतक्या बारकाव्यानं सांगतात. ते सगळी हुशार माणसं आहेत, ती वेडी नाही आहे की त्यांना शिकवायची गरज नाही आहे. फक्त त्यांच्यासोबत जाऊन त्यांना हे सांगायची गरज आहे की असं केलं तर बघा, ते प्रयोग करतील, ठरवतील. त्यामुळे दुखणं नाही आहे पॉवर पॉईंट. दुसरी गोष्ट, चांगले ऑफिसर, मी थोडा डिफर होतो, माझ्या मतानं चांगले ऑफिसर महाराष्ट्रात खूप आहेत. काही बोलतात, काही बोलत नाहीत, काहीच्या कॉन्ट्रोवर्सी होतात, काहीच्या होत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो, काही जणांचे नावं घ्यायचे तरी मी घेऊ शकतो की ज्यांचे नाव खूप आहे, ज्यांनी सिस्टमिक चेंजेस केलेले आहेत. माझे बॉस होते एक संजय भाटिया म्हणून, म्हणजे खूप हुशार आणि चांगले अधिकारी होते, रिस्पेक्टेड पर्सन आहे. किंवा आता तुम्ही बघितलं तर विकास रस्तोगी नावाचे पोखराला एक सिनियर IAS ऑफिसर होते, ते पण माझे बॉस होते. आजही खेड्यानी जर गेलं तर त्यांनी केलेल्या चेंजेसचे परिणाम जाणवतात. पण हे फेसलेस माणसं होती. आता परिमल सिंग म्हणून ॲग्रिकल्चर कमिशनर आहेत, ते पण खूप हुशार आहेत. गेडाम म्हणून आहे डिव्हिजनल कमिशनर. ही लोक महाराष्ट्रात IAS ऑफिसर काम करणारे आणि नेटानं काम करून बदल करणारे खूप जण आहेत. मुंडेंच्या बरोबर तुम्ही काम केलं? मुंडे बरोबर मी काम केलं नाही, पण तुकारामची माझी चांगली ओळख आहे. आणि तुकाराम जेव्हा जालना कलेक्टर होता तेव्हा ब्रीफली मी औरंगाबाद कलेक्टर होतो, मला माहिती आहे. तुम्ही कसं म्हणजे आता त्यांनी एकदम धडाका लावलाय, काही जण त्याच्याबद्दल फार तारे पण तोडतायत, त्यांच्या म्हणजे त्यांचे पाय कसे खेचता येतील याचाही प्रयत्न करताना दिसतो. नाही, आपल्या मराठी माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे की कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याला कसं खाली ओढायचं आणि त्याच्यातलं वैगुण्य कसं दाखवायचं. वैगुण्य तर देवात पण आहे, सगळ्यातच आहे. मग तुम्ही त्याला आयडेंटिफाय करा. माझ्या मतानं तुकाराम जे काम करत आहेत ते उत्कृष्ट काम आहे. FDA लोकांना माहीत नव्हतं, तुकाराममुळं माहीत झालं. तुकाराममुळे हे पण माहीत झालं लोकांना की किती भेसळी होत आहेत. आणि समजा असं गृहीत धरा की 1-2 वैगुण्य काहीतरी असतील समजा, किंवा बोलण्यात असेल किंवा काही असेल, तुम्ही त्याला बघणार आहेत का
सोशल चेंज करायला तो जे काय करतो त्याच्याकडे बघणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा की एक माणूस आहे, तो खूप चांगला लेखक आहे, खूप चांगला हुशार साहित्यिक आहे, आणि समजा असं गृहीत धरा की त्याला काहीतरी दारूचं वगैरे व्यसन आहे. तुम्हाला त्याच्या पर्सनल दारूच्या व्यसनाबद्दल चर्चा करायची का त्याच्या साहित्याबद्दल करायची? मग तुम्हाला जर त्याच्या व्यसनाबद्दल चर्चा करायची तर व्यसन असणारे हजारो लोक आहेत, त्यांच्याबद्दल करत बसा. म्हणजे मला असं त्यांच्याबद्दल लिहिणाऱ्या लोकांची कीव येते, ही जेलसी आहे, बाकी काही नाही. ही फक्त जळणे आहे. तुकाराम जे काम करत आहे ते माझ्या मतानं खूप चांगलं काम आहे. तो काहीतरी चेंज करायचा प्रयत्न करतो. पण मी त्याचबरोबर सांगतो, अजूनही अशा अनेक ऑफिसर्स आहेत जे कदाचित ज्यांची चर्चा झाली नसेल, पण ते सुद्धा नेटानं खूप काम करत आहेत. महाराष्ट्रात चांगले ऑफिसर. तुमच्याकडनं अशाच अपेक्षा होत्या, तुम्ही त्या बऱ्याच अंशी पूर्णही केल्यात, पण तुम्ही मध्येच 3 वर्ष आधी तुम्ही रामराम केलं. नाही, मी 2 वर्ष आधी केलं. त्याचे 2 कारणं होती. पहिलं कारण असं होतं की माझे वडील खूप आजारी पडले, की जे माझा आयडॉल होते, म्हणजे आता ते दुर्दैवाने नाही आहेत. पाणी आहे बाजूला. सॉरी. मला त्यांची सेवा करायची होती. आई आजारी होती, त्यांच्याबरोबर राहायचं होतं. पण मी 37 वर्ष काम केलं होतं, आणि फ्रँकली मी प्लॅन आधीच केला होता, आणि बाहेर पडून काहीतरी करायची इच्छा होती. गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच वेळा असा होतं की बऱ्याच वेळा तुमचा वेळ अशा विषयावर वाया जातो की जो वर्दी नाही आहे. पण डिव्हिजनल कमिशनर असतानाही किंवा तुम्ही सत्तेत असताना, प्रशासनाच्या पदावर असताना तुम्ही खूप काही करू शकता. आम्ही खूप काही प्रयत्न केले. माझ्या कलेक्टर्सनी, माझ्या COजनी खूप मरमर केली. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मी सगळ्या शाळामध्ये डर्थ ऑफ हिरोज आहे आपल्याकडं. तुकाराम कुठेतरी पुढे यायला, त्याला मागे ओढायचं. अजून कोणीतरी काही चांगलं केलं, ते का त्याच्याबद्दल पण अरे ते फार फालतू आहे, तो असा आहे, असे काहीतरी कॅज्युअल कॉमेंट करायचे. ठीक आहे, ते चांगले नसतील, ते पब्लिसिटी करत असतील वगैरे वगैरे. तुम्ही काय केलं तुम्ही बोला ना. तुम्ही काय सोशल चेंज केलं त्याबद्दल बोला ना. तुमचं तर काहीच नाही. त्याच्यामुळे रेड तर व्हायला, आज तो तिथं असल्यामुळं किमान लोकांना जाणीव तर झाली. त्याला कसं काय तुम्ही मागे ओढता, ते चुकीचं आहे माझ्या मतानं. त्याच्याबद्दल मी काही लेख वाचले, ते पण अत्यंत बॅड टेस्टमध्ये लिहिलेले होते. लिहिणाऱ्यांची क्वालिटी त्याच्यातून स्पष्ट होत होती. तुकारामचं काही प्रॉब्लेम नाही, तो चांगला ऑफिसर आहे आणि नेहमीच चांगलं काम करतो. असे अनेक ऑफिसर्स आहेत की जे चांगलं काम करतात. पण मी तुम्हाला सांगतो की दुसरं माझं सोडायचं कारण असं होतं की मला असं वाटलं की बाहेर पडून आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक वेळी काहीतरी करायचं आणि चेंज करायचं, अशा भंपक गोष्टीत मी विश्वास करत नाही. आम्ही फार छोटी माणसं आहोत, आम्ही फार मोठा बदल करू शकत नाही. आपल्यापेक्षा फार मोठी माणसं होऊन गेली, त्यांनी केलेले बदल कसेबसे टिकलेले आहेत. बऱ्याच जणांचे बदल तर निघून पण गेलेले आहेत. त्यामुळे एक ब्युरोक्रॅट काहीतरी चेंज घडवून आणू शकतो आणि त्यानं घडवलेल्या चेंजमुळे तो हिरो बनू शकतो, याच्यावर माझा विश्वास. ब्युरोक्रॅट हा फेसलेस असला पाहिजे. आजही मी या प्रोग्रामला यायला प्रचंड विरोध याच्यामुळे करत होतो की नको, मला माझं शांत फेसलेस राहू द्या. पण मला असं वाटलं की शेतकऱ्यांसाठी 4 गोष्टी तुम्ही मला पुढे परवानगी दिली तर मी सांगू शकेल की ज्या कदाचित ट्रिगर करतील काहीतरी गोष्टी. मग कंटाळा पण आलेला होता, आणि आम्ही खूप चांगली काम केली माझ्या कलेक्टर्सनी. माझी शाळा, सुंदर शाळा आमच्या कलेक्टर्सनी काढलं. आज एक 10-20% पॉप्युलेशन अशी आहे की जी वयस्कर आहे, जी फक्त मरणाची वाट बघत आहे. त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी मायबापासाठी म्हणून प्रोग्राम माझ्या नावावर जरी खपला असेल तरी माझा एक ऑफिसर होता बेद होता, त्यानं ते सुरू केला. आणि मग प्रत्येक गावात लोक आयडेंटिफाय केली, म्हातारी माणसं की ज्यांना घरात बसायला काही नाही, जे अजून कामावर जातात. का कामाला जातात विचारलं तर घरी खायला काही नाही, पोरगं वाटा मागतं, सुनेला जर जेवण मागितलं तर फेकल्यासारखं फेकलं जातं. आपण कल्चर डेव्हलप करायला विसरलो. जे मी नाव घेत नाही, पण एका मुख्यमंत्र्यांना मी बोलताना म्हणलं आपण फक्त रोड, ब्रिजेस हे तयार करा, आपण माणसं तयार करण्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. म्हणजे 80-80 वर्षाची म्हातारी जेव्हा माझ्या शेतावर कामाला आली, म्हणलं बाबा या वयात का काम करलं, तुम्ही खायचं काय. आज तुम्ही खेड्यात जा, कुठेही तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला काही म्हातारी माणसं मरणाची वाट बघत जगताना दिसतील. त्यांच्यासाठी काय करायचं आम्ही सुरू केलं. आम्ही ऑर्डर्स काढल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगितले काही बजेट ठेवा. हे तुटपुंज आहे. प्रत्येक गोष्टीकडे सरकारकडे बघायचं, प्रत्येक गोष्टीकडे सरकारनं. समाजाचं काय, समाजाने काय करायचं, त्यांनी काहीच करायचं नाही.
सरकार हा मला वाटतं की आपल्या सगळ्याचा छोटा भाग आहे. मी सोडायचं कारण असं होतं की माझ्या आईवडिलांसोबत मला राहायचं होतं, मला कंटाळा पण आलेला होता, या दोन्ही गोष्टी होत्या. मी आधीच नोटीस दिलेली होती, त्यामुळे मी सोडलं, बाकी त्याला काही कारण नाही. पण म्हणजे ज्या गोष्टी थेट आपण सिस्टीममध्ये बदल करणाऱ्या 2 गोष्टी आणखीन बऱ्या करू शकलो असतो, त्या आपल्याकडून सुटून गेल्या असं नाही वाटत? नाही, मला हे त्याचं वाटत नाही, कारण मी मोकळा झाल्यावर मी जास्त कंट्रीब्यूट करू शकतो असं मला वाटतं. आता मला लिमिट नाही आहे. आणि तिथे आम्ही केलं, जसं आम्ही बरीच पोरं इस्रोला पाठवली मराठवाड्यातून. मग मी 2 पुस्तकं, एक पुस्तक तर मीच लिहिलं, एक पुस्तक माझ्या एका सबऑर्डिनेट ऑफिसरनं लिहिलं की लोकांसमोर आयडॉल्स नाहीत. मग मी 40 सायंटिस्ट निवडले, त्यांचे चरित्र लिहिले, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचे निर्देश दिले. मराठवाड्यात त्या जयंत्या साजऱ्या होऊ लागल्या. मग लोकांना कळालं की बाबा हे मोठे लोक कोण होऊन गेले, न्यूटन कोण होता वगैरे लोकांना माहिती आहे, पण कॅव्हेंडिश कोण होता, त्यानं काय शोधलं, रुदरफोर्डने काय केलं, आणि त्यांचे पोस्टर्स बनवले, ते त्यांना घ्यायला लावले, ते लावले त्यांच्या. आणि नंतर परमवीर चक्र विजेत्यांवर एक पुस्तक लिहिलं. माझा उद्देश होता की तुम्ही जे आता बोलताना बोललात की आयडॉल्स काय आहेत, ब्युरोक्रॅट आयडॉल बनवायचा असेल बनवा तुम्ही, पण आमच्यासारखे लोक हे त्या मनानं किरकोळ आहेत. ही फार मोठी माणसं होऊन गेलेली आहेत. यातला एक परमवीर चक्र विजेता आहे, मी नाव विसरलो त्यांचं, सरदारजी आहेत, ते जिवंत आहेत, आणि त्यांना त्यांचं जन्मतिथी साजरी झाली आणि त्यांना कळालं, ते म्हणजे त्यांचा मेसेज आला की तो सरप्राईज झाले की बाबा हे कसं आहे. नंतर आम्ही पोरांना फर्स्ट एडची ट्रेनिंग दिली. वाईल्ड लाईफबद्दल कोणाला काही घेणं देणं नाही आहे. अनेक पक्षी आपल्या लहानपणी दिसणारे आता दिसत नाहीत, त्याच्याबद्दल कोणाला, चिमण्या कुठे गेल्या कोणाला माहीत नाही आहे. शिक्षणात आम्ही बरेच बदल करायचा प्रयत्न केला. आता लोक इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड फवारतात, लोकांना माहीत नाही ग्रीन लेबल काय, रेड लेबल काय, धोकादायक काय. आता प्रोफेनोफॉस नावाचं एक कंपाऊंड आहे, गडी हात घालतात आणि असे फिरवतात, ते स्किनमधून एंटर होतं, नॉन कार्सिओजेनिक आहे, पर्याय नाही, ठीक आहे, प्रोटेक्शन नाही. यवतमाळला मी ॲग्रिकल्चर कमिशनर होतो, 2-3 महिन्यात मी बदललं तिथून. तर त्याच्यानंतर यवतमाळला बरेच लोक मेली. कशामुळे मेली? चुकीचे स्प्रेयर, हे असे भयानक केमिकल्स. तुमचं काय चाललंय आम्हाला माहीत नाही, कारण तुम्हाला जी फ्रेश भाजी दिसते त्याच्यावर कदाचित 4 दिवस आधी फवारणी झालेली असू शकते. रेसिड्यू 73 दिवस, 93 दिवस असा राहतो. 1991ला मी वाचलं, 20-25 वर्षापूर्वी एक स्टडी झाली होती मराठवाडा युनिव्हर्सिटीत की आईच्या दुधात इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईडचे 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 21 टाइम्स जास्त आढळले. आता ही स्टडी कोणी केली की नाही मला माहीत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या, मग कॅन्सरचे पेशंट जुन्या काळात फक्त पिक्चरमध्ये असायचे, हिरोईनला वगैरे कॅन्सर व्हायचं, आता नॉर्मल आहे, एव्हरीबडी इज गेटिंग सच डिसीजेस. तर हे गोष्टी आहेत. पण मला वाटतं मी सोडल्यानंतर म्हणजे मी काही कंट्रीब्यूट करतो किंवा सोसायटीला फार महान करतो असा माझा बिलकुल दावा नाही, पण माझ्या पद्धतीनं मी काहीतरी करतोय. मी काहीतरी लिहायचं ठरवलंय थोडं त्या रिसर्चवर. जर योग्य वाटलं तर लोक घेतील, कारण मी तुम्हाला सांगितलं की जर तिथे डिमांड असेल तरच नॉलेज फ्लो होतं. तुम्हाला जर वाटत असेल ते, मी आत्ता एकदा याला बोलताना डंकन क्रुगर इफेक्ट नावाचा एक इफेक्ट ऐकला की तुम्ही? नाही. हां, मी तुम्हाला एक्झॅक्ट वाचून दाखवतो सो दॅट माझ्या बोलण्यापेक्षा तो आपल्याकडे खूप आहे आपल्या इंटेलिजन्शियामध्ये. म्हणजे कळतं कमी परंतु आव जास्त सगळ्या क्षेत्रात आहे. मग ते सायंटिस्ट असो, ब्युरोक्रॅट असो, कोणी असो, आमच्यासारखे असो, त्यांना असं वाटतं की त्यांना, मला आधीच दावा करतो की मला फारसं काही येतं, अशातला काही माझा दावा नाही. तर सॉरी, डनिंग क्रुगर इफेक्ट, अ कॉग्नेटिव्ह बायस वेअर पीपल विथ लो ॲबिलिटी इन अ टास्क overestimate their ability because they lack the expertise to recognize their own incompetence. हे इन्फेस्टेड आहे आपल्याकडे. बंगालमध्ये म्हणतात की बेंगाली इंटेलिजन्शिया. व्हॉट द हेल इंटेलिजन्शिया इज? टोटल हिपोक्रॅट्स. काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना, ते काही बोलतात आणि सगळ्यांना वाटतं आपल्याला खूप येतं. आणि शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय झाला की जसं तो गॅम्बलर असतो ना, जुगार खेळणारा माणूस, की सोयाबीन पेरलं, सोयाबीनमध्ये हे खत द्या, नंबर 1 येतं, ते बिचारा टाकतो. मग त्याच्यानंतर सांगितलं तर तुम्ही एक काम करा, हे नका फवार, हे फवार, ते दुसरं फवारतो. त्याचे तिकडे चांगले रिझल्ट आले, तुम्ही हे करा तिकडं. मग एक रोपमधलं उपटून काढा, जरा अंतर करा, मग ते करतं. करत 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 शेवटी पेस्ट अटॅक वगैरे मॅनेज नाही झाला. सोयाबीनच्या फ्लावरिंग स्टेजच्या आधी कुठलं केमिकल फवारलं पाहिजे
इन्सेक्टिसाइड कॅटरपिलरला कंट्रोल करायला. याच्यावर मी गेले 15 दिवस झाले अभ्यास करायला. एवढं सोपं नाही आहे ते, की तुम्ही जर ते केमिकल फवारलं तर फ्लॉवर ड्रॉप होणार, ते सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, पॉड फॉर्मेशन होणार नाही केलं तर कॅटरपिलर म्हणजे अळी अटॅक करणार असं. मग ते शेवटी इतकं थकून जातं. मग आता शेवटीला आपल्याकडे एक पद्धत असते, आता एवढं केलं तर थोडक्यासाठी काहीतरी करून टाकून. त्याचं एक संक कॉस्ट फॅलिसी म्हणतात त्याला. म्हणजे तुम्हाला सगळं इंटरेस्ट म्हणून सांगतो. व्हॉट इज संक कॉस्ट फॅलिसी? कंटिन्यूइंग समथिंग जस्ट बिकॉज यू हॅव ऑलरेडी इन्व्हेस्टेड टाइम, मनी, एफर्ट इन टू इट, इवन दो द फ्युचर कॉस्ट आउटवे द बेनिफिट्स. You make decisions based on what you have already lost, not what you will get. ही संकन कॉस्ट फॅलिसी प्रचंड आहे. नाईलाज आहे त्यांचा. इतकी मेहनत करून जेव्हा त्यांना दिसतं की येलो मोझॅक व्हायरस आला, त्याला उपायच नाही. आणि सोयाबीन भरताना पिवळं पडलेलं असतं. भयंकर त्रासदायक. मी तुम्हाला सांगतो, आपली माणसं खूपच चांगली आणि खूपच टफ आहेत. आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना जर शेती दिली आणि त्यांना जर करायला सांगितली तर जे वर जाण्याचे रेट आहेत ते 5-10 पट वाढते. इतकं भयानक आहे. पण आपली माणसं तगडी आहेत फक्त. आणि प्रत्येक वेळी गव्हर्नमेंटने असं केलं, गव्हर्नमेंटने तसं केलं, गव्हर्नमेंटने हे करायला पाहिजे, हा गव्हर्नमेंटचा विषयच नाही आहे माझ्या मतानं. हा गव्हर्नमेंटचा विषय नाही आहे. तुम्ही MSPचं बोलूच नका. MSP किती वाढवा तुम्ही, जर मार्केट जर त्याला सपोर्ट करत नसेल तर तुम्हाला त्या प्राईसला कोणी घेणारच नाही तुम्हाला. आणि मार्केटवर गव्हर्नमेंट नाही कंट्रोल करू शकत. छोटे छोटे करेक्शन करू शकतं. मार्केटचे तिचे ओन फोर्सेस आहेत, ते नाही करेक्ट होऊ शकत. मग तुम्हाला काय करावं लागेल, त्यांना फायनान्शियल सेफगार्ड द्यावं लागेल की दे कॅन होल्ड देअर प्रोड्यूस. थोडं त्या विकायला ते टाईम घेऊ शकले पाहिजे. आपल्याला अशा काहीतरी क्लुप्त्या कराव्या लागतील. आणि कॉस्ट शेतीची खाली खाली आणत गेलो आपण, जे माझ्या मताने 3 वर्षाच्या अनुभवानंतर शक्य होऊ शकतं. जर हे रिसर्च जे झालेलं आहे ते पुढे पुढे जाईल. असे जे चांगले यूट्यूबर सांगितले मी की डॉक्टर सुनील बेडासारखे वगैरे जर बोलले तर निश्चितच त्यांचं ऐकल्यानंतर कॉस्ट कमी कमी होईल आणि मग ती थोडी शेती सस्टेनेबल होईल. तुम्ही सर्पमित्र कसं झालात? म्हणजे तुमचं एक वाक्य आहे की मी कोणत्याही प्रकारचे साप पकडू शकतो. अच्छा, म्हणजे तो सटायरमध्ये बोललो. आता झालं असं आहे की मी थोडा काय म्हणतात त्याला, म्हणजे मला ब्रँड केलं जातं की मी सनकी आहे, मी ओव्हर डेअरिंग करतो वगैरे, असे माझ्यावर आहे. मला राग येतो. जनरली मी राग येऊ देत नाही, पण राग आल्यावर मला बऱ्यापैकी राग येतो. करेज आहे मला. म्हणजे आता तुम्ही मला जर सांगितलं की इथल्या 5 वस्तू उचलणं शक्य नाही तर आय विल टेक इट ॲज अ चॅलेंज अँड आय विल डू इट. हे माझा स्वभाव आहे. मी पहिल्यांदा जेव्हा साप निघाला, मी डिव्हिजनल कमिशनर असताना, तर एक रसल व्हायपर घोनस जातीचा साप होता. माझा अभ्यास आहे बराच. हा फार डेंजरस साप असतो. ते म्हणजे पिन काढलेला बॉम्ब आहे, लँडमाईन आहे ते. तर माझ्या शेतात 4 ते 5 वेळेला घोणस आम्हाला चावल अशी परिस्थिती. म्हणजे माझ्या माणसाने सांगितलं, साहेब तिथं घोणस आहे, मला दिसत नाही. एवढा मस्त कॅमोफ्लॅज आहे की तो दिसतच नाही. आणि सडनली तो 7-7, 8-8 फुटापर्यंत जंप मारून बाईट करतो आणि पेनफुल डेथ असते, भयानक वेदना होतात वगैरे वगैरे. आम्ही कालच याला सांगत होतो, यांना सांगितलं की माझ्या पायाजवळ साधारण 20-1.5 वितीवर कोबरा होता. कोबराचा तब्येतीत बाईट झाला तर वाचायचा विषय नाही. तुम्ही शेतातून जाणार आणि त्या दवाखान्यात जाणार आणि त्यांचा मेळ बसेपर्यंत आणि ते अँटी स्नेक फेनम वॅक्सिन काढेपर्यंत तुमचा कार्यक्रम होता. मी तो पकडायला गेलो. मी पकडायला गेल्यावर 2दा माझ्या कैचीत अडकला तो, पळाला, आणि 3ऱ्यांदा मात्र त्याने माझ्या अंगावर उडी घेतली. पण मी बऱ्यापैकी चपळ आहे म्हणून वाचलो. पण नंतर मी डिसाईड केलं आणि नंतर मी शेतात बरेच साप रेस्क्यू केले, नाग केले, रसल व्हायपर केले. आता काल माझ्या गड्याचा फोन आला, साहेब मोठा आहे. मी मला फोटो टाकल्यावर म्हणलं धामाने तिला हात लावू नका, म्हणलं तिला जाऊ दे. तर ते वेगळं फील्ड आहे, रिस्की आहे, खूप रिस्की आहे, पण थ्रिल आहे. करता काय त्यांचं, म्हणजे पकडल्यानंतर? आमचे लोक तर त्यांना माराच म्हणतात, विषारी सापांना. पण मी जनरली त्यांची नजर चुकून मग सोडून देतो त्यांना. पण खूप धोका आहे, खूप धोका आहे. कमरे एवढाला गवत असतं आणि त्याच्यातून तुम्ही जाता. मी तर पायीच जायचो. त्या दिवशी योगायोगानं मी शूज घातले होते. मग काही आर्मीचे लोक जे काश्मीर वगैरेला जे मला थोडं चाहतात, त्यांनी मग मला शूज पाठवले, ते कवर्स पाठवले. कारण स्नेक बाईट हा फार डेंजरस फिनॉमेना आहे. इन्फेस्टेड स्नेक्स. नाग कमी झाले, त्याच्यानंतर रसल व्हायपर वाढले. रसल व्हायपर असं आहे की नाग जर इथं असला तर तुम्ही जवळ गेला तर ते पळून जातं, चावू लागलं. रसल व्हायपर तिथंच बसून जातं. हो, तुम्ही जवळ जा 1 फुटापर्यंत ते काहीच करणार नाही आणि सटक्कन स्प्लिट ऑफ सेकंदमध्ये बाईट करतो.
म्हणजे असे उदाहरण आहेत की रसल वायपरला असं बघताना लोकांच्या हेडला बाईट झाली. हो. आणि रसल वायपर, नाग हा एम्प्टी बाईट मारू शकतो, म्हणजे फडा मारतो पण एखाद्या वेळेस चावणार नाही. रसल वायपर्स बाईट इज अ बाईट टू किल. त्याला ते परड म्हणतात, घोनस म्हणतात. मी बरेचसे व्हिडिओ काढलेले आहेत मी पकडलेल्या सापांचे, एकदम डेंजरस. आणि मग त्याच्यात लोक काम करतात. तर मी पकडले. मग आता आमच्या लोकांची भीती थोडी कमी झाली. नाही तर आधी साधा साप दिसला तरी घाबरायचे, पण आता ते म्हणतात नाही हा आहे त्याला जाऊ दे असं. आणि दुसरा कोणी आला तर मग तेच पळून जातात असं. तुम्ही IAS होण्यामागची प्रेरणा कोण होतं आणि वडिलांची तीच इच्छा होती का? मी काय व्हायचं मला माहीत नव्हतं. माझं फक्त ॲकॅडेमिक्स चांगलं होतं. मी 10वीला मेरिट, 12वीला असं चांगले मार्क, इंजिनिअरिंग केलं, गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज 5 होते. त्याच्यानंतर झाले प्रवास, काही माहिती नव्हता. मी MPSC पहिल्यांदा दिली आणि MPSCत आनंद लिमये त्यावेळेस पहिले होते आणि मी दुसरा होतो. तर मला हे एका पोस्टमननं सांगितलं. मला काही कळत नव्हतं. मी बजाज ऑटोमध्ये इंजिनियर होतो, आधी हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्सला होतो, नंतर मी लेक्चरर होतो इंजिनिअरिंग कॉलेजला, गुरु गोविंद सिंग इंजिनिअरिंग कॉलेज. एक पोस्टमन आला शास्त्री नावाचा, आता कुठे साहेब मला माहीत नाही, पण त्यांनी मला सांगितलं की अरे यार ऐसी एग्जाम रहती, बोले एग्जाम देते. क्या रहती? MPSC काही माहीत नव्हतं. फॉर्म भरला. माझं रेसिड्युअल रीडिंग खूप जास्त होतं. प्रिलिम पास झालो, मेन पास झालो, असं आहे. ते काही प्लॅन वगैरे काही नव्हतं. वडिलांची इच्छा वगैरे अशी काही नव्हती. एवढं प्लॅन लाईफ मी जगलेलं नाही आहे. तुम्ही एक अहवाल केला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की पुन्हा कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही, परंतु सरकारने आत्ताच कर्जमाफी केली, आत्ताच ती खरं तर सुरू आहे. तो नेमका काय होता आणि तो अडकलाय कुठे? तो अडकलाय कुठे हे मला माहीत नाही, परंतु तो अहवाल असा होता की मी स्वतः जेव्हा शेतकऱ्यांशी असोसिएट होतो, मी जवळपास 4-5 हजार लोकांशी या विषयावर बोललो होतो की रस्ता कसा काढायचा. मी ॲग्रिकल्चर कमिशनर असताना माझ्यापूर्वी गव्हर्नमेंटने एक व्हल्नरेबल कुटुंब काढली होती, पण त्याला काही फारसा बेस नव्हता. तर मी ॲग्रिकल्चर कमिशनरहून स्पोर्ट्स कमिशनर गेलो. तिथून मी इकडं आल्यावर मग मी असं ठरवलं, म्हणजे अर्थात शासनाच्याही सूचना होत्या, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आले होते, त्यांनी पण याचा स्टडी करावा असं सूचना दिल्या होत्या एका मीटिंगमध्ये. मग आम्ही ती स्टडी केली. मी 140 पानाची क्वेश्चनियर केली आणि व्हल्नरेबिलिटी इंडेक्स काढायचा प्रयत्न केला. ती खूप चांगली स्टडी झालेली आहे. 19 लाख फॅमिलीची ती स्टडी झालेली आहे. माझ्या अनेक कलेक्टर्सनी 300-300 लोकांच्या जवळ जाऊन ते काढलेलं आहे. त्याच्यात आपण पॉईंट्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ की घरात वय झालेली परंतु लग्न न झालेली मुलगी आहे का, तिला नोकरी नाही का, घरात कोणाला दुर्धर आजार आहे का, आजारावर किती खर्च होतो, हातबल वाटतं का, नापिकी आहे का, इरिगेशन आहे का नाही, जनावर आहे का नाही, असं 140 पानाचा क्वेश्चनियर आहे. त्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची सायकोलॉजिकल टेस्ट पण मी टाकली होती थोडी मॉडिफाय करून. आणि मग त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही त्याला मार्क दिले. समजा तुम्हाला 1 लाख कर्ज आहे तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. तुमचं 2 लाख कर्ज बाकी आहे तर 3 मार्क मिळतील. तुमचं 3 ते 5 मध्ये गेलं तुम्हाला 4 मार्क मिळतील. फेडलेलं नाही आणि तगादा चालू आहे तर 1 मार्क ॲडिशनल मिळेल. असं करून ज्यांना जास्त मार्क पडतील त्या व्हल्नरेबल फॅमिलीज आहेत असं आम्ही सगळ्या कलेक्टर्सने आम्ही मिळून ठरवलं. आणि मग आपण ती स्टडी केली आणि ती स्टडी केल्यावर याला सोल्युशन काय काढायचं. एक आहे की तुम्ही सबसिडीज देता, पण सबसिडीमध्ये जनरली तुम्ही जर नीट अभ्यास केला तर असं दिसतं की त्या 1% फार्मर्सला जातं. म्हणजे मी ड्रीप घेतलं तर मला स्प्रिंकलर मिळणार, म्हणजे मी अलर्ट असेल तर मला मिळणार. आणि मग आता 99%ला काय करायचं. आणि दुसरं माझा स्वतःचं पर्सनल मत असं होतं की आपण ज्या सबसिडीज वगैरे देतो याचं स्ट्रक्चरल इम्प्रूव्हमेंटमध्ये कितपत मदत होती मला माहीत नाही, कारण सगळ्यांकडे ते पोहोचत नाही. त्यापेक्षा आपण हा डिफिकल्ट प्रोफेशन आहे म्हणून कॅश ग्रँट जर दिली तर बरं राहील. आणि ते कसं उभं करा आणि मग ह्या सबसिडी वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या. कारण याच्यामध्ये असं झालं, माझं वैयक्तिक मत आहे की काही गोष्टीच्या कॉस्ट इन्फ्लेट झालेल्या आहेत. उदाहरणार्थ ड्रीपची नळी जी असते 20 mm किंवा 18 mm 16 mm तुम्ही घेतलं, तिची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 4 रुपये, ती बाजारात मिळते 13, 14, 15, कारण त्याच्यावर सबसिडी आहे. कॅप्टिव्ह मार्केट आहे. ते मार्केट कोलॅप झालं तर ओपन मार्केटमध्ये मग कम्पीट करावं लागेल. मग शेतकरी घेईल नाही तर नाही घेईल, ग्लासनं पाणी टाकेल, तो बघेल ना त्याच काय करायचं. हे प्रकार टाळण्यासाठी म्हणून सबसिडी जर काढल्या गेली आणि तेच पैसे त्याच्यात थोडे ॲडिशनल काढून, असा माझं शासनाला प्रपोजल होता. पण माझं त्यावेळेसही मत होतं की शासनातल्या एक्सपर्ट्स याच्यासोबत बसून मग ते काय ते योग्य तो निर्णय घेतील, अशा स्वरूपाचा तो अहवाल होता.
आता आज तो लागू झाला तर पुन्हा शेतकऱ्याला कर्जमाफीची वेळ नाही येणार. नाही, हे बघा, तुम्ही कायम हँडहोल्डिंग करत राहिलात तर खूप अवघड होऊन जाईल. आता आज कसं झालं की मला भेटणारे बरेचसे शेतकरी म्हणतात साहेब ते अनुदान आलं नाही. मी तर आता काही पोझिशनमध्ये नाही आहे, पण त्यांना असं वाटतं सर त्याचं ग्रँट आलं नाही, याचं ग्रँट. मी त्यांना सांगत अरे शेतात काम करा ना, तुम्ही इकडे कुठे फिरायले, तहसील ऑफिसला चक्रा मार, इकडे चक्रा मार, तिकडे जाऊन शेतात कोण काम करणार आहे. कर्जमाफी जो आहे हा ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे. हा स्टडी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे की एवढे जर कर्ज दिले असतील तर त्याचं ॲक्च्युअल आउटपुट किती आलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कर्ज वाटलं जातं त्याचं आउटपुट काय आलेलं आहे. माझं वैयक्तिक मत त्यावेळेस असं होतं, आणि जे मला दुसरा रस्ता काय अजून तर मला सापडला नाही, मी गेले 3 वर्ष झाले शेतात राबतो तरी, की जर त्यांना एम्पॉवर करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीनंच काम करावं लागेल असं अजूनही माझं ठाम मत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर काही चांगल्या योजना असतील तर कराव्या. नाही, काय पद्धतीनं काम केलं पाहिजे. नाही, माझं काय म्हणणं आहे की तुम्हा इन्सिडेंटल ज्या कॉस्ट आपण आता शेतकऱ्यांवर खर्च करत आहोत, म्हणजे 1-2% लोकांवर जात असतील समजा सबसिडीज वगैरे, या क्रॅश करून त्यांना एक कॅश ग्रँट प्रत्येक शेतकऱ्याला पर एकर द्यावी अशा स्वरूपाचं ते प्रपोजल होतं. तुमच्या मते किती द्यायला पाहिजे. मी त्यावेळेस त्याच्यात मला वाटतं 10,000 रुपये पर एकर पर सीझन सुचवलं होतं. पर सीझन. कारण 20,000 ते 25,000 रुपये कॉस्ट आहे. पण मग तुमच्या मते ते आपण जर केलं, म्हणजे सगळ्या सबसिडी काढल्या आणि पर एकर 10,000 रुपये असे जर पैसे दिले तर सरकारला आणखीन किती पैसे घालायला लागतील का सरकार आत्ता जे पैसे घालतंय सबसिडीमुळं त्यातले पैसे थोडे जास्त घालावं लागतं त्यावेळेस. आता आजची स्टडी मला माहीत नाही, मी 3 वर्षापूर्वीचं बोलतोय. पण साधारण किती घालायला लागतील. मला आता आकडे निश्चित लक्षात नाही, पण मे बी कॉस्ट कटिंग, बाकीच्या ज्या कॉस्ट कटिंग केल्या आणि काही थोडे इतर टॅक्सेस ॲफ्लुएंट क्लासवर थोडे जर लावले तर मला वाटतं की ते सरकारनं, म्हणजे माझं प्रपोजल असं होतं की त्यांनी असं करावं. सर, शेतीसाठी सगळ्यात लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. आता एल निनोमुळे बाकीकडे पाऊस पडतो पण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. मग तुमच्या शेतात पाण्याचे कोणते स्रोत आहे आणि ते पाण्याचं नियोजन कसं करता शेतीसाठी. नाही, एल निनोचा इफेक्ट डेफिनेट आहे. इरॅटिक रेनफॉल आहे, काही ठिकाणी होतो, काही ठिकाणी. सुदैवानं माझ्या शेतात आतापर्यंत बरा पाऊस झालेला आहे, पण माझ्याकडे एक विहीर आहे, बोअर्स आहेत, तर शेवटी मग काहीतरी, म्हणजे आता 7-8 एकर खरीप मी केलंच नाही यावर्षी, पण मी अफोर्ड करू शकतो. नॉर्मल शेतकऱ्यांना ते नाही जमणार. मी मग हिरवळीचे खत केले. कोरडवाहू शेतकऱ्यांनी कसं करायचं. कोरडवाहू शेतकऱ्याचं खूप टफ आहे, खूप टफ आहे. मग त्याने ते सोबत जोडधंदा केला तर त्याच्यात काय चॅलेंज. तुम्ही मला सोल्युशन विचारताय का. मग सोल्युशन एवढंच आहे की इनपुट कॉस्ट आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की मी सरकारला तो अहवाल दिला, मान्य आहे, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रत्येक प्रोफेशनमध्ये त्या प्रोफेशनमधल्या लोकांना आपल्याला रस्ते दाखवावे लागतील. फक्त कॅश ग्रँट देऊन किंवा अनुदान देऊन हे प्रश्न सुटणारे नाहीत. सुटणारे असते तर 75 वर्षात पूर्वी सुटले असते. इवन माझ्या म्हणण्याप्रमाणे जरी उद्या गव्हर्नमेंटने पैसे दिले तरी हा प्रश्न सुटेल का, तर मला वाटत नाही तसे सुटेल, डायल्यूट होईल कदाचित. तुम्हाला इनपुट कॉस्ट कमी करावे लागतील, तुम्हाला मार्केटमध्ये त्यांना होल्डिंग कॅपॅसिटी वाढवावं लागेल. आलेलं धान्य लगेच जर मार्केटमध्ये घातलं तर भाव मिळत नाही, ते त्यांना वाढवावं लागेल. त्यांना जे इनपुट्स दिल्या जातात त्याची क्वालिटी आणि त्याच्या कॉस्ट याच्यावर चर्चा करावी लागेल. जर 4 रुपयाची वस्तू त्यांना 18 रुपयाला तुम्ही जर घेत असेल तर तिथे तुम्हाला इंटरव्हेन करावं लागेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. मार्केटमध्ये डायरेक्ट सरकार फार इंटरव्हेन्शन करू शकेल अशी परिस्थिती नाही, पण सरकार करतं, MSP देतं किंवा बऱ्याचशा स्टेप्स घेतं, बऱ्याचशा अनुदानं देतं. माझ्या मताने, मी प्रशासनात राहिलेलो, शेतकऱ्यांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर योजना आहे. आता गरज कशाची आहे की त्याच्या इनपुट कॉस्ट कमी करून हळूहळू त्याला नॅचरल फार्मिंगमध्ये, म्हणजे कमीत कमी इनपुट्समध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं, याच्या ज्या टेक्नॉलॉजी नवीन आल्यात त्या फक्त इंट्रोड्यूस करायला पाहिजे. पैसे देऊन, अनुदानं देऊन किंवा मी म्हणतो तशा कॅश ग्रँट देऊन हा प्रश्न सुटणारा नाही, असं माझं आता मत आहे. तुम्ही आता सरकारी योजनांचा उल्लेख केलात, पण गेल्या काही दिवसातल्या किंवा वर्षभरातल्या ज्या घडामोडी आहेत त्या पाहिल्या तर प्रशासन, शासन खरंच शेतकऱ्यांबद्दल तेवढं संवेदनशील आहे का. कारण का मागच्या वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, नुकसान भरपाईची घोषणा झाली, पण किती शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचली हा प्रश्न आहे. एक बातमी आली होती की एका शेतकऱ्याकडे बैल नव्हता, तो स्वतः त्या अवताला झुंपलेला होता. त्यानंतर त्याला जो बैल दिला तो अत्यंत मरतुकडा होता की तो शेतातच बसला. अशा पद्धतीच्या कुचेष्टा शेतकऱ्यांसोबत का होत आहेत. मी थोडा तुमच्यापासून डिफर होतो.
माझं काय म्हणणं आहे की हा माझा धंदा आहे, मला लढावं लागेल. माझं असं वैयक्तिक मत आहे की शासन हे सगळे विषय सोडवू शकतं, हे डोक्यातून आपण काढलं पाहिजे. शासन असिस्ट डेफिनेट करू शकतं, पण शेवटी लढावं शेतकऱ्यांनाच लागणार आहे. आता समजा त्याला तुम्ही काही इनपुट्स देत असताल, तर इनपुटचं मी सांगितलं की ते 1-2% लोकांना भेटतं, पण शेवटी मी शेतकरी आहे तर मला लढावं लागेल. शेतकरी लढतात, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. मग आपल्याला काय करावं लागेल की ह्या जशा इनपुटच्या एक्झॉर्बिटंट कॉस्ट आहेत, जास्तीच्या किमतीमध्ये जे शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं, ते आपल्याला कंट्रोल करावं लागेल. तेवढं जरी शासनाकडून झालं, जे शासन काही इश्यूमध्ये करते, पण या बायोलॉजिकल इनपुट्समध्ये जर ते झालं तर मग त्यानं फरक पडेल. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवल्याशिवाय दुसरा आपल्याकडे रस्ता नाही. आपण किती पैसे दिले, त्याला किती ट्रॅक्टर दिले, त्याला किती ट्रीप दिलं आणि काही केलं, जमिनीची उर्वरकता जर आपण वाढवू शकलो नाही तर सगळं फेल होणार. आपण शेतीबद्दल भरपूर बोललो, पण मराठवाड्यामध्ये शेती व्यतिरिक्त कुठल्या रोजगाराच्या संधी आपण निर्माण करू शकू? कारण आता कॉलेजांमध्ये जे शिक्षण मिळतं ते उदरनिर्वाहासाठी काही पुरेसं आहे असं वाटत नाही. त्यामुळं कुठल्या 8ही जिल्ह्यामध्ये कुठल्या संधी दिसत आहेत तुम्हाला? नाही, मग मी तुमच्या थोडा माइंडसेटवर बोलतो की आपण हे जे डोक्यात घेतलं ना की सगळ्या प्रश्नाची चावी शासनाकडे आहे, हे आधी आपण आता बंद केलं पाहिजे. ते असिस्ट करू शकतात, प्रॉब्लेम नाही सुट. आता तुमच्यापैकी 10 जणांना पोट सुटलेलं आहे, तर तुम्हालाच करावं लागेल ना काहीतरी. आता ते शासन काय करणार त्याला? तर तसं तर मुद्दा आहे. माझा मुद्दा असा आहे की ज्या रोजगाराच्या संधी करायला तिथलं मार्केट आणि तिथलं सोसायटी ही डायनॅमिक्स बसलं पाहिजे. ते जर बसलं नाही, नाहीतर तुम्हाला असे शेकडो उदाहरण दाखवते की शासनानं मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल इस्टेट उभ्या केल्या, लोकांना सबसिड्या दिल्या, लोकांनी सबसिड्या घेतल्या, इंडस्ट्री चालू केल्या, सबसिड्या घेऊन इंडस्ट्री बंद केल्या. अशा डिफंक्ट झालेल्या MIDC पाहायला काही कमी नाहीत, आपल्याकडे भरपूर आहेत. तर शासनाने त्यांचा रोल केला, पण पुढे काय, तर त्याला डायनॅमिक्स बसवावं लागेल. आपल्या एज्युकेशनवरच आपल्याला भर द्यावा लागेल. एज्युकेशन हे सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. आणि दुसरं एक लॅकिंग आपल्यात आहे ते म्हणजे कष्ट करायची. हे मी कष्ट करतो शेतात, राबतो. बरेच काही IAS ऑफिसर येऊन भेटतात, काही इतर अधिकारी येऊन भेटतात, काही पुढारी येऊन भेटतात, काही बरेच जण येऊन गेले. तिथे एक शब्द आहे, साहेब फारच बेजार व्हायले शेतात. तर मला 2-4 महिने, साहेब इतकं कशाला बेजार व्हायले? तर म्हणलं मला नाही कळलं. कष्टाला पर्यायी शब्द त्यांनी बेजार हा केलेला आहे. आता हे काय आहे ना, बेजार व्हायले म्हणजे काय? ते कष्ट म्हणजे बेजारी, हे इक्वेशन आपल्याला थोडं नाही, बदल. आपल्याकडे व्याख्या तीच आहे, काय करायला लागलेस म्हटलं की निवांत आहे म्हणतात. तर बरोबर. ही मानसिकता जी आहे ना, ही कामात आहे, खूप बिझी, आपण नंतर बोलू वगैरे, असं उत्तर कुणाकडूनच येत नाही. माझ्याकडे काम करणारे काही लोक आहेत, त्यांना जर म्हणले की तिथून कणसाचे पोतं आणायचे, साहेब ट्रॅक्टर घेता येईल का? एक पोतं युरियाचं 50 किलोचं तर शेताच्या या भागातून त्या भागात नाही आलं तर आमचे गडी ट्रॅक्टर लावायचे, त्याच्या हायड्रॉलिकवर ते पोतं ठेवून घेऊन जायचे. मग आता तुम्हाला नवल वाटेल, पण मी असे काहीतरी, मी रिकामा असल्यामुळं करत आहे उद्या. मी 2 गाढवं पाळले. गाढवं नाहीत बरं, आता गाढवं गव्हर्नमेंटने काहीतरी प्रोग्राम सुरू केला, एक्सटेंट व्हायला आले. गाढवा आता माणसात जास्त आहेत. नाही ते सांगितलं, पण मी तुम्हाला सांग पाळले तर ते ठीक आहेत. म्हणजे आपल्याला सोल्युशन्स काढावं लागतील. सोल्युशन सामान्य शेतकऱ्याला ज्याचं प्रत्येक पिकावर त्याचं उदरनिर्वाह आहे ते लोक नाही काढू शकत, ते प्रयोग नाही करू शकत. प्रयोग फेल झाला तर त्यांना धोका होईल. सोल्युशन्स कोण काढू शकतात? युनिव्हर्सिटीज काढू शकतात, पण ते सोल्युशन काढायला रेग्युलर नोकरी म्हणून बघितलं तर ते निघणार नाही. किंवा आपल्यासारखे काही शेतकरी आहेत की ज्यांचा एकदम पूर्ण उदरनिर्वाह त्याच्यावर नाही, ते काहीतरी प्रयोग करू शकतात. पण ही आपण कुठे वाटचाल करतोय की काम करायची कुणाची इच्छा नाही? बघा, आता त्याला सरकारला जबाबदार धरू नका. नाही, सरकारला नाही, पण समाज म्हणून मी म्हणतोय. आम्ही अजून तुम्हाला सरकारचे प्रतिनिधी मानतोय. समाज म्हणून आता 2-3 वर्ष हे खूपच आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेही जा, कुठल्याही खेड्यात जा, बस स्टँडवर एक 5-25चं टोळकं बसलेलं असतं आणि त्यांच्यासाठी सर्वात सेन्सिटिव्ह मुद्दा, तुम्ही तिथं जाऊन बोला की मॅग्नेशियम आणि झिंक जर एकत्र फवारलं तर काय परिणाम होईल, टोमॅटोमध्ये काय होईल, ते निघून जाणार, तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही म्हणलात की फॉस्फेटमध्ये आपण DAP बंद केलं पाहिजे, त्यांना pH वाढत आहे, सरकारच्या एक मोठ्या पब्लिक एक्सचेकर आपलं काय फॉरेन एक्सचेंज खर्च होत आहे. आपण सिंगल सुपर फॉस्फेट का वापरत नाही की जे चांगलं खत आहे, जे हे देतं वगैरे वगैरे. नोबडी विल टॉक विथ यू. तुम्ही म्हणले की बकरीची कोणची जात पाळावी, नोबडी टॉक विथ. मी सगळे प्रकार करून बसलो आहे. तुम्ही एवढंच म्हणा, यावेळेस कोण निवडून येतं?
मग बघा तुमच्याकडे बाजूला 25 लोक जमतात. तुम्ही ॲप्टिट्यूडच चेंज झालेला आहे. माझ्याशी तर कोणीच म्हणजे या शेतीच्या बौद्धिक विषयात पण काही शेतकरी आहेत की जे बोलतात. हे जे टोळके बसलेले असतात प्रत्येक गावात बसस्टँडवर, की त्यांना ग्रामपंचायत इलेक्शन हे त्यांचे करमणुकीचे साधन, जिल्हा परिषद इलेक्शन, हे इलेक्शन ते इलेक्शन, याच्यावर त्यांचे दिवस निघून जातात. पण हे जे 5-25 टोळके आहेत यांना आपण गाव धरून चालतो. सामान्य शेतकरी, सामान्य माणूस मरमर करून उन्हाचं तानाचं पावसाचं चिखलातून आपण इथल्या रोडवर खड्डे पडले तर तुमच्या बातम्या येतात. माझी विनंती, एकदा शेतावर पावसात येऊन बघा काय काय शेतात, म्हणजे माणसं चालू कशी शकतात, एवढी भयानक परिस्थिती आहे. पण आहे, लोक करतात, लोक टफ आहेत, कारण तक्रार कोणी करत नाही. आपल्याला ते थोडं बघावं लागेल की कष्टाचं तर आपल्याला सगळ्यांना करावंच लागतील, नाही तर काही खरं नाही. खरं तर आता सामाजिक थ्रेडबद्दल चर्चा झाली. तुम्ही बीडचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केलेलं आहे आणि गेल्या 2-3 वर्षात बीडमध्ये जे काही घडलं आहे किंवा जे घडतं आहे, सारख्या ज्या आमच्यापर्यंत बातम्या येतात आहे, काय तुम्हाला काय दिसतंय बघताना बीड जिल्ह्याकडे? हे बघा, बीड जिल्ह्याला त्या बातम्याच्या आधारे जे बदनाम केलं जातं जिल्हा म्हणून, हे बीडवर सरासर अन्याय आहे. मी तुम्हाला सांगतो, मला जर तुम्ही विचारलं तर बीड एवढ्या चांगल्या लोकांचा जिल्हा नाही. त्यातली 5-10 माणसं काहीतरी वाह्यातपणा केली म्हणून जिल्ह्याला टार्गेट करणं उचित नाही. तुम्हाला सांगतो, मी स्वतः काय 14-15 महिने काहीतरी कलेक्टर होतो फक्त तिथं. पण तुम्हाला सांगतो, एवढी हरहुन्नरी, एवढी कष्ट करणारी, एवढी झगडणारी, मी तुम्हाला सांगतो, आष्टीचा एरिया बघा तुम्ही, दुष्काळी एरिया आहे. आज बाकी एरियात जर 4 जनावरं पाळायचे 20 एकर शेत असताना इरिगेटेड, तर लोक दचकतात. ज्याच्याकडे 1 एकर जमीन नाही अशा माणसाकडे मी 20-20 दुभत्या गाई बघितलेल्या आहेत. किती हार्ड आहे. तुम्ही फक्त एक कुत्रं पाळून बघा, ते किती त्रास देतं बघा, त्याला खाऊ घालणं, हे करणं. 20-20 गाई, त्यांना किती चारा लागतो, डोंगरावर नेतात, मरमर करतात. खूप टफ माणसं आहेत ते. ज्या काही घटना घडल्या त्या क्रिमिनल नेचरच्या होत्या. अशाच काही क्रिमिनल नेचरच्या घटना बाकी पण जिल्ह्यात घडलेल्या आहेत, असं नाही आहे. मी तुम्हाला सांगू शकतो, जालन्यात पण घडलेल्या आहेत, कदाचित औरंगाबादमध्ये घडल्या असतील, परभणीत घडल्या असतील. पण आपण काय केलं, त्या जिल्ह्याला असं टार्गेट केलं जातं की हा जिल्हा फारच आहे. माझ्या मतानं मी पाहिलेल्या जिल्ह्यामधला सर्वात चांगला जिल्हा बीड आहे. बीडचे लोक टाळ्या वाजवतील. तर कृष्णा आंबेडकर. बीडचाच एक तुम्ही बीडचाच एक प्रसंग आहे, म्हणजे तो सातत्याने फार पुढे नाही आला, परंतु बोरवेलमधला प्रिन्स आम्ही पाहिला, परंतु तुम्ही एक व्यक्ती पण या ठिकाणी बाहेर काढलेला होता स्वतः उतरून. ते नेमकं कसं होतं आणि ते किती टफ होतं सगळं? काय झालं की बीडमध्ये मला अशी बातमी आली की एक माणूस बोरवेलमध्ये पडलेला आहे. आणि मग मी लगेच फोनवर, मी औरंगाबादला एका मीटिंगमध्ये होतो, मी रश झालो. कुप्पा नावाचं गाव होतं, बहुतेक केस तालुक्यात होतं. आणि तो माणूस जवळपास 35 फुटावर होता. आम्ही जाईपर्यंत घसरत घसरत 45-47 फुटापर्यंत गेला. मग नंतर आम्ही तिथं विहीर खोदली बाजूला, बोरवेलच्या 10 फूट 8 फूट अंतर सोडून, आणि विहीर खोदली आणि खोदून मग खालून आता त्याला आडवं ड्रिल करून काढायचं. मग माती ढासळायला सुरुवात झाली. मग खाली मी, आमचा SP त्यावेळेस मंडलिक साहेब होते ते, आणि 1-2 पोरं, यंग पोरं, बाकी कोणीही खाली आलं नाही, कारण तिथं जीवाची भीती होती. थोड्या वेळानं पाऊस सुरू झाला. माझं बॅड लक बऱ्यापैकी चालतं, मला माहीत होतं पाऊस येईल म्हणून, एप्रिल महिना असला तरी, म्हणून मी ताडपत्रे आधीच मागवले होते, डिझेल मागवलं, पोकलेन्स मागवलं, सगळं मागवलं. आणि नंतर जेव्हा काम सुरू झालं आणि मग जेव्हा आडवं ड्रिलिंग मी सुरू केलं, मी स्वतः ड्रिलिंग केलं, असं नाही की मी लोकांना सांगितलं की तुम्ही करा म्हणून. मी खड्ड्यात होतो. नंतर एक नाग वर आला, अरे बाप. भिंतीवर, सगळे पळाले. मी तिथंच थांबलो. थोड्या वेळानं शांत राहिल्यावर तो त्याचा वर निघून गेला. काठावर आलता, पडला असता तर खाली पडला असता. नंतर मी आडवं ड्रिल करायला सुरुवात केल्यावर हार्ड रॉक लागला. त्यानंतर वरचं जे, म्हणजे खाली हार्ड रॉक होता पण वर मऊ माती होती, ती पडू लागली. मग मी आर्च कट केला. मी बेसिकली इंजिनियर आहे, तर मी आर्च कट केला आणि मी ड्रिल करत गेलो. डिझेल जनरेटर 70 किलोचं घेऊन ड्रिल करणं, माझ्याबरोबर फक्त एक पोरगा होता. हा पोरगा मात्र, मी त्याला बोललो की म्हणलं आपण दोघंही मरू शकतो इथं, हे पडलं तर तुझी तयारी असेल थांब, नाही तर तू बाहेर निघ म्हणलं. मी तर काय याला काढल्याशिवाय बाहेर निघणार नाही. ते माझा बेसिक, तुम्ही जे बोललात ते स्वभाव आहे की मी एकदा ठाणलं तर मी बाहेर निघत. मग मी कोरत गेलो. तुम्ही विचार, मी 4 तास तो खडक फोडत होतो. शेवटीला मी अंदाज घेतला टेक्निकली की आपण त्याच्या जवळ आलो. का जवळ आल्यावर मग मला जाणवलं की डिझेलच्या व्हायब्रेशनमुळं माती ढासळली. माझ्या डोक्यात पिकात सगळी माती पडू लागली. आर्चमुळं थोडी स्टॅबिलिटी आली होती मातीला, पण ती तेवढी नव्हती. आणि ते कधी ढासळलं असतं तर विषय नव्हता, म्हणजे काही वाचायचा संबंधच नव्हता. माझे सगळे लोक वर बसलेले, ऑफिसर्स, बॉडीगार्ड वगैरे, मी त्या भुयारात
आणि माझ्याबरोबर ते यंग पोरगं, मी अनफॉर्च्युनेटली त्याचं नाव पत्ता त्यावेळेस घेतला नाही. आता मला कधी वाटतं भेटावं, पण ते कोण आहे माहीत नाही. मग ते पोरगं मात्र ताकदीच होतं, 19-20 वर्षाचं पोरगं होतं. ते म्हणे सर जे होईल ते, मेलो तर मेलो पण आपण करू. आणि आम्ही दोघांनी मग इलेक्ट्रिक ब्रेकर आणलं आणि मग अशा तुकडे 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 काढून, कारण डायरेक्ट घातलं आत गेलं तर सरांच्या, जे सर अडकले होते आत मालक, त्यांच्यातून आरपार गेलं तर काय करा. मग शेवटीला एक छोटंसं होल पडलं. मग मी ते होल थोडं मोठं केलं, मग आत हात घातला आणि मग अशा की त्याला लागू नये म्हणून. मग माझ्या हाताला जखमा होऊ लागल्या. मग हाताला एक पोतं गुंडाळलं, मग ते पोतं घातलं. पाऊस चालू आणि मग होल केलं. मग त्या होलला मी शार्प व्यवस्थित केलं. मग मला हात घातला तर तो माणूस लागला माझ्या हाताला, डोकं त्याचं. मग मी त्याचं शर्ट पकडलं, पण मला वाटलं शर्ट हातात येईल आणि सर खाली जातील. मग मी त्याच्या काखेत हात घातला, काखेतून दोरी घातली, त्याला बांधलं, बाहेर ओढून बसलो आणि मग त्याला मी बाहेर काढलं. मी स्वतः बाहेर काढलो, मी आणि त्या पोरा. पण हे तुम्ही माणूस का वाचला. पण तुम्ही का केलं हे? मग कोण करणार? कुणालाही म्हणजे असं आहे कोण की करतं? तुमचं रिस्क जे आहे. लाईफ रिस्क आहे. कोण करणार? अरे जिल्हाधिकाऱ्यांना थोडंच हे काम करायचं, कोणी करायचं? कुणाला तरी लावून जरा कोण लावून करत नाही. हे बघा, जीवाचा धोका असल्यावर कोण करतं? अहो खाली पाहायला उतरले तर नाहीत लोक. कोण करणार? मी जर गिवअप केलं असतं तर त्यांचा विषय. मला म्हणले ना वरून काही लोकांचे आवाज आले माझ्या ऑफिसरचे, साहेब म्हातारा माणूस आहे जाऊ दे ना. मी तू पडला असता तर त्याला काय जीव नाही का काय? म्हणजे मुद्दा कसा आहे की जर कोणी दुसरं केलं असतं तर मी हॅपीली बाजूला राहिलो असतो. मला थोडी शौक होता माझा जीव धोक्यात घालायचा, पण मला जाणवलं की हे मरू देणार, हे निघतच नव्हतं माणूस. जिवंत बाहेर काढले. सरांना मी त्याच्यात ठेवलं, ॲम्ब्युलन्स बोलवली होती. ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना बेसिक ट्रीटमेंट दिल्यावर त्यांनी डोळे उघडले. पण मृत्यू कसा डेंजर असतो बघा, 1.5 वर्षांनी तो माणूस पुन्हा गेला नॅचरल डेथ. म्हणजे पण तो एक टफ प्रसंग होता. पण त्या याच्यात त्याचा हार्ट अटॅकनं मेला नाही, हेच मोठी गोष्ट. एवढा खाली गेल्या ती खेड्याची माणसं आहेत, ती आपल्यासारखी वीक नसतात, ती तगडी असतात. तुम्ही वकिली पण केली आहे, पण ह्याचा फायदा पण तुम्हाला झाला. मला आठवतंय ते प्रकरण की तुम्हाला 2 वर्षाची शिक्षा सुप्रीम कोर्टातनं होणार होती आणि तुम्ही थेट म्हणजे सुनावणीच, म्हणजे आता तुम्हाला कोर्टात शिक्षा करायची आणि तुम्ही तिथेही काही धाडस दाखवलं होतं. नाही, तो विषय असा होता की औरंगाबादमध्ये स्ट्रीट लाईटचं एक काम झालेलं होतं आणि त्या कामाची वर्क ऑर्डर इश्यू झाली होती. हायकोर्टानं ती वर्क ऑर्डर सेटअसाईड केली होती आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचं डिसिजन सेटअसाईड करून वर्क ऑर्डर इश्यू करा असं सांगितलं होतं. मी इन्चार्ज कमिशनर म्हणून आलो आणि दुर्दैवानं फाईल माझ्यासमोर आली. माझा स्वभाव असा आहे की मी फार बारकाईनं वाचतो आणि मी बारकाईनं सगळे विषय वाचले आणि माझ्या लक्षात आलं की आता ऑर्डर देण्याशिवाय पर्याय नाही. ऑर्डर द्यायची का? पण मी रेट्स बघितले तर मग ते जे रेट्स होते ते मार्केट रेटपेक्षा जवळपास 13-14 पट जास्त होते. अरे बापरे. किती होते ते? म्हणजे समजा फिलिप्सचा लॅम्प 3,000ला असेल तर ते 47,000 वगैरे असे रेट होते त्याचे. तू मुद्दाम काढू नकोस. तर मग मी ते नोटिंग लिहिली. मला आठवते 8-9 पानाची मी नोटिंग लिहिली की हे कसं चुकीचं आहे आणि हे ऑर्डर फॉलो करता येणार नाही. तर मी त्याच्यात लिहिलं की कधी कधी मी मूड आल्यावर इंग्लिशमध्येच नोटिंग करायचो. मी म्हणलं की द सुप्रीम कोर्ट हॅज स्पेसिफिकली मेन्शन दॅट ॲज देर इज नो पब्लिक इंटरेस्ट इन्वॉल्ड, so we are making this order. Now there is a public interest involved. The public exchange is going to lose heavily. So in such a there are procedural lapses as well as कॉमन सेन्स, कॉमन मॅनच्या पर्चेसिंगचे पण लॅप्सेस आहेत. BFR 1978चा भंग होतो म्हणून हे नाही करता येणार. सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास ही बाब आणा, ब्रिंग इट टू द नोटीस ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट विथ ॲप्लिकेशन अँड डिस्पोज्ड ऑफ SLP अँड गेट ॲप्रोप्रिएट ऑर्डर्स अँड इम्प्लिमेंट इट. पण मग माझ्या विरुद्ध कंटेम्प्ट दाखल झाला. तोपर्यंत मी चार्ज सोडला. मी त्या नदियाला इलेक्शन ऑब्झर्वर होतो. तर बंगालचं इलेक्शन काय तुम्हाला माहिती आहे कसं चालतं ते, आणि माझ्या वेळेस तर बरेच प्रॉब्लेम झाले, ती एक अलग स्टोरी आहे. आणि मला नोटीस आली की बघ कंटेम्प्ट दाखल झाले आणि सुप्रीम कोर्टानं हजर राहायला सांगितलं. इलेक्शन कमिशन काही सोडत नव्हतं, म्हणजे सोडणारच नाही ना, इलेक्शन तोंडावर होतं. मग मी डेट वाढवून घेतली. पण तोपर्यंत अजून एक हिअरिंग झाली आणि त्याच्यात कंटेम्प्ट झालं असं मान्य सुप्रीम कोर्टाचं समज झाल्यामुळे त्यांनी ओरली डिस्कशन केलं की विल सेंड द ऑफिसर इन जेल फॉर 2 years. दुसरा ऑफिसर आला होता तोपर्यंत चार्जमध्ये. आमच्या दोघांची वरात गेली नाही तर पकडून आणा वगैरे असं त्यांचं असतं, मोठ्या माणसं. मग आम्ही गेलो. तिथं गेल्यावर
ते पास मिळेना, आम्ही कधी गेलो नाही बापजन्मी सुप्रीम कोर्टात. ते पास कसा बसा रडत पडत काढला. तिथं सगळे उभे आमच्या विरुद्ध, मला वाटतं अभिषेक मनु सिंघवी उभे होते. अरे बापरे. हां, मी लॉ झालो म्हणून नाही. आणि मग त्यांनी माझ्या समोरच्या ऑफिसरला, त्यांचं नाव बकोरिया आहे, त्यांना वाटलं हाच म्युन्सिपल कमिशनर आहे. ते म्हणे हॅव यू सीन तिहार जेल? बकोरिया म्हणे येस सर, वी आर गोइंग टू सेंड यू इन द आफ्टरनून देअर. शिवर झाल्यावर मग मला ते बरोबर वाटलं नाही. त्यानं काही केलं नव्हतं, मी केलं होतं. मी पुढे झालं, म्हणजे युअर लॉर्डशिप, आय वॉज द कमिशनर हू हॅज मेड द नोटिंग्स अँड वी हॅड टेकन अ डिसिजन नॉट टू इम्प्लिमेंट द ऑर्डर. ही इज नॉट गिल्टी. म्हणजे या तुम्ही समोर. आमच्या बाजूनं सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया उभे होते. मग त्यांनी सांगितलं युअर लॉर्डशिप गलती झाली, माफ करा वगैरे वगैरे. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया लावले होते महानगरपालिकेने. तर ते काही सुप्रीम कोर्ट ऐकायच्या मूडमध्ये नव्हतं की बिलकुल नाही चालू. मग मी म्हणलं की मला बोलू द्या. त्यांनी म्हणले नाही, तुमचा कॉन्सेल आहे म्हणे. मला अरे ते सांगा ना मी काय म्हणालो ते. तर ते म्हणे नाही आम्ही त्यांना बोलू. मी म्हणलं यू आर सेंटेन्सिंग मी टू द इम्प्रिझनमेंट, यू आर नॉट लिसनिंग मी, आय हॅव लॉस्ट ट्रस्ट इन माय कॉन्सेल. आता हां, म्हणजे मला तुमच्या पोझिशनमुळे तुम्ही बॉक डाऊन नाही करू शकत. म्हणजे मी आता येताना माझ्या गड्याचा फोन आला होता. मी त्याच्याशी कसा बोलतो एकदम नम्रतापूर्वक, कारण ते क्वालिटी माणूस. मग मी त्यांना म्हणल्यावर मला परवानगी दिली त्यांनी, मी आरडाओरडा केल्यावर. मग मी एवढंच म्हणलं की आय एम स्टँडिंग हिअर, आय होप दॅट आय एम स्टँडिंग हिअर टू रिसीव जस्टिस अँड नॉट थ्रेट्स फ्रॉम युअर लॉर्डशिप. आय एम नॉट अफ्रेड टू गो टू जेल. डोंट थ्रेटन मी. मी घरून निरोपच घेऊन आलतो की 2 वर्ष आत राहील. मग राजीनामा देतो बाहेर आल्यावर, मग बघतो एकेकाचं काय करायचं ते. असं मला खूप राग आला होता. मग मला वाटतं 30-32 मिनटं आर्ग्युमेंट केली. त्यांनी मला सोडून दिलं. बरं, आता संपवताना तुम्ही आता सध्या एकभुक्ता झालेले आहात, एकदाच जेवायचं हे नवीन जे सुरू केलेलं आहे. आम्ही दीक्षित आमच्याकडे इथं 2दा येऊन गेले, डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, आणि त्यांनी इंटरमिटंट फास्टिंग, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी दिवसातनं 2 वेळाच खायचं ते तंत्र सुरू केलं. ते स्वतः एकदाच जेवतात, तुम्ही पण एकदाच जेवून तुमचा गुजारा करताय. आता बघा, माझं तर म्हणजे डेली कॅलरी कन्झम्पशन माझं, मी ते ॲपलचं वॉच लावायचो. आता मी हळूहळू एक गॅजेट काढून टाकायला सुरुवात केली, सो दॅट मिनिमम नीड्स प्रोग्राम खाली आपण जगवावं असं. म्हणजे हे पण फॉर्मल युनिफॉर्म मी जवळपास कित्येक महिन्यांनी वर्षांनी घातला. नाहीतर मग एक टी शर्ट अडकवलेलं असतं आणि एक ती इकडे तिकडे पाकिट असलेली पॅन्ट असते ना, इकडे पाना इकडे पकड असं ती असते, आणि बाकी काही नसतं. आणि कुठलेही बूट चालत नाहीत शेतात, काळ्या मातीत काहीच चालत नाही, मानवानीच चालावं लागतं. मग आता माझ्या कॅलरी कन्झम्पशन खूप जास्त, 3-3,5-4 हजारापर्यंत कॅलरी खर्च होतात. काम खूप असतं शेतात. मी ते केलं, याचं कारण असं की मी सहज वाचत बसलो होतो, तर मला एक जाणवलं की मी एरवी कमीच खात होतो. मी जिम खूप करायचो, पण डाएट चांगलं असायचं पण कमी असायचं. मग आता शेती जशी सुरू केली तसं इतकं मरणाचं काम आहे की त्याच्यानंतर 100 पुशअप मारले तरी बरं बुस झालं असं वाटतं, इतकं थकून जातं माणूस. मग मी काय केलं की एक ॲडिशनल कलेक्टर आहेत पुण्याचे, त्यांचा एक व्हिडिओ ऐकला. म्हणजे त्यांनी सगळा अभ्यास केलेला आहे, म्हणजे आपलं बरंचसं काम त्यांनी कमी केलेलं आहे. आणि तो व्हिडिओ ऐकला. नंतर मी काही डॉक्टरशी बोललो की हे आहे का, तर ते बरोबर आहे. आणि मलाही माहीत होतं की फॅट बर्निंग स्विच जर ट्रिगर करायचं असेल तर इन्सुलिन सिक्रेशन 17-18 तास तरी नसलं पाहिजे. इन्सुलिन सिक्रेशन म्हणजे 2 बडीशोपचे दाणे जरी तोंडात टाकले तरी ते कार्यक्रम सुरू होतो इन्सुलिनचा. मग मी करायचं ठरवलं, आणि मी जेव्हा केलं तेव्हा 3-4 दिवस वेगळं वाटलं, आणि 3-4 दिवसानंतर मात्र आता मी एवढं काम करतो, एकदम फिट वाटतं. मी 59.5 होतो, नंतर मी 51.5 आहे आता. म्हणजे नियरली आय लॉस्ट 9 kg अँड आय एम मोर एनर्जेटिक अँड मोर फिट. आय एम नॉट प्रमोटर ऑफ ओमॅड, 1 meal a dayचा मी प्रमोटर नाही आहे, पण माझा अनुभव सांगतो हे खरंच चांगलं आहे. पोटाचं 5-10-15 किलोचं ओझं घेऊन फिरण्यात काही मतलब नाही आहे, आणि तेवढं लागत पण नाही. आणि जे एक जेवतो मग त्याची टेस्ट येते. जसं मी पाणी गोड लागतं म्हणतो तसं मग जेवणही चांगलं लागायला सुरुवात होतं. आणि हेल्थवाईज मला डॉक्टर्सनी जे सांगितलं की ते म्हणे साहेब आता तुम्ही आमच्याकडे येणारच नाहीत, हे पक्का. मला थोडा ॲसिडिक ट्रबल होता, म्हणजे स्वभावामुळे ए टाईप पर्सनॅलिटीमुळे होता, तो पण आता टोटल बंद झालेला आहे.
आणि मला तर ते चांगलं वाटलं. तुम्ही किती वाजता जेवता आणि काय कसं असतं? ते साधारण बघा 3 ते 7 मध्ये तुम्ही जेवण घ्यावं अशी अपेक्षा आहे. 7ला जर जेवण घेतलं तर 3-4 तासात ते स्टमकमधून इंटेस्टाईनमध्ये जातं आणि देन यू आर लिव्ड. झोप एकदम शांत लागते. तुम्ही करून बघा, तुम्हाला खूपच छान वाटायला सुरुवात होईल. अच्छा. खूपच भारी प्रकार. पण मग जेव्हा भुकेची भावना होते तेव्हा काय करता? भुकेची भावना पहिले 4 दिवस होती, 4 दिवसानंतर काही होत नाही. आता मी काल रात्री 6ला 7ला काहीतरी जेवलेलो आहे, अजून मी कणभरही खाल्लेलं नाही. तुम्ही डिकॉशन चहा विदाऊट शुगर, डिकॉशन कॉफी विदाऊट शुगर और वॉटर हे घेऊ शकता. त्याने ॲसिडिटी होत नाही, काही होत नाही, काही होत नाही आणि फिटनेस एकदम येतो. आणि एक नॉर्मल रूल असा आहे की तुमचं एज वय आपलं वेट किती असलं पाहिजे, तर तुमचं कॉलेजमध्ये जेवढं वेट असेल तेवढं तुमचं वेट असलं पाहिजे. हा एक नॉर्मल रूल आहे. तर माझं कॉलेजमध्ये 50 होतं आणि आय एम ट्राईंग टू रीच टू 50. अच्छा. आता ते इंटरमिटंट फास्टिंग जे आहे त्याच्यामध्ये टोमॅटो, ताक वगैरे अशा गोष्टी चालतात. तुम्हाला चालतात ह्या गोष्टी? नाही, बिलकुल याच्यात चालायचा विषयच नाही. तुम्ही जर काही खाल्लं की ज्याच्यात थोडं प्रमाणात जरी ग्लुकोज असेल तर तुमचं इन्सुलिन सिक्रेशन चालू होणार. इन्सुलिन सिक्रेशन चालू आलं की तुमचं फॅट बर्निंग स्विच नाही काम करणार. पुन्हा त्याला 17 तास लागतात. त्याच्यात पुन्हा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. कोणी जरी चहा तरी खातं, चॉकलेट तरी खातं, काहीतरी खातं. कमी खाणं हा विषय वेगळा आणि ओमॅड हा विषय वेगळा. ओमॅड मला वाटतं रिझल्ट देतं. मला 3 महिन्यातच. पण मग तुम्हाला शेतामध्ये काम करताना ऊर्जा कमी नाही पडत? मला तर अजून कमी. मला काही जणांनी सुचवलं की तुम्हाला एनर्जी जास्त लागेल, तर ठीक आहे ना, मी एकदा जेवताना घेईल ना, पण जेवण मग क्वालिटी असलं पाहिजे. ती ऊर्जा हे फॅट जे जमा झालं होतं, मी जाड्या नव्हतोच, मी फिटच होतो, पण आता एकदम म्हणजे आय कॅन गो टू 6 पॅक्स. अच्छा. सर, सगळा मुद्दा इच्छाशक्तीचा आहे. इच्छा तिथे मार्ग असं आम्ही सहज म्हणतो, पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव असल्यानं गांजलेल्या लोकांच्या कथाही आम्ही पाहिलेल्या आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा प्रभाव असल्यामुळे लोकांचं भलं झाल्याचंही आम्ही पाहिलं. तुमच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा अनुभवता आलं. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला पद मिळालं की आपल्याला चरायला कुरण मिळालं अशी त्याची भावना असते, पण त्या कुरणाचं कुंपण आपण व्हायचं असतं. मग ते प्रशासकीय पद असो किंवा नाही, काही अधिकाऱ्यांबद्दल बोलते, किंवा ते शेती असो, ते राखावं लागतं. हे तुम्ही सांगितलं आज कट्ट्याच्या निमित्तानं. एखादं काम समोर आलं की ते माझ्या अधिकारात आहे का हा प्रश्न विचारला जातो, पण ते माझ्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे का आणि गरजेचं आहे का हे प्रश्न विचारणारे अधिकारी आज खरंच समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. काही अधिकारी त्यांची नावं पेपरवर राहतात, काहींची बातम्यांमध्ये राहतात आणि काहींची लोकांच्या मनामध्ये राहतात. तुमचं नाव लोकांच्या मनामध्ये आणखी पुढे काही काळ, अनंत काळापर्यंत राहील हा विश्वास आहे. आज कट्ट्यावर त्याबद्दल आभार. आणि यासोबतच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीसह प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.